हॅलो, चला नमस्कार, गुड आफ्टरनून सगळ्यांना. ऑनलाईन आवाज येतो का सांगा. वेलकम टू द इन्फिनिट अकॅडमी. आत्ताच आपलं लेक्चर हे कम्प्लिटली इकॉनॉमिक्स मेन्ससाठी असेल, ऑनलाईन ऑफलाईन. बरं चला, आवाज येतो का सांगा मला अगोदर. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? चॅटबॉक्समध्ये कन्फर्मेशन द्या. येतोय? क्लिअर आहे ना? ठीक आहे. नाही नाही करा, हो चालेल. इकडचं वाटतं ते. अच्छा, ठीक आहे, इकडे शिफ्ट होतो. चालेल, ठीक आहे ना. आवाज क्लिअर आहे ना ऑनलाईन? बरं, सुरू करू आपण. चला, इकॉनॉमिक्स गट ब मुख्य 2024ची जी झाली आहे जस्ट, एक जवळपास 1.5 वर्षानंतर प्री झाली, बरोबर ना? आठवतं आहे कधी झालेली लास्ट? 30 एप्रिल. चला ऑनलाईन लक्ष द्या. आता मी काय सांगतो ते लेक्चर स्टार्ट झालं आहे. हां, काय आवाजाचा इश्यू आहे का? एक मिनिट, जरा टेक्निकल गोष्टी क्लिअर होऊ द्या. मग आपण सुरू करू. ऑनलाईनवाले 2 मिनिट वेट करा. खाली यायचं त्या. ठीक आहे, नाही काम करा, त्याची इथंच लॉक करा. तुम्ही इकडे शिफ्ट व्हा, सगळ्यात सोपं. हां, ते लॉक करा तिथं. हो, काय प्रॉब्लेम नाही, निवांत. झालं का? ऑल सेट? आता लक्ष द्या इकडं. तुम्हाला हे सांगत होतो, पूर्वपरीक्षा 30 एप्रिल 2023ला झाली. त्याच्यानंतर पूर्वपरीक्षा कधी झाली? 2025. विचार करा, एवढा मोठा ड्युरेशन आपण वाट बघितली. 2024 अख्खं आपलं फक्त वाट बघण्यात गेलं. त्यातही परीक्षा कधी होईल फिक्स माहीत नसल्यामुळे झालं काय, फक्त आणि फक्त पूर्वपरीक्षा करत बसलो आपण. मी काय सांगतो नाही टाकायचा, ऑनलाईन ऑफलाईन दोघांसाठी सांगतो. हे जे लेक्चर ना आता पुढे 1-1.5 तास 2 तास जे चाललं ते, हे नवीन असाल जुने असाल दोघांसाठी ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर एक्सटर्नल फॅक्टरमुळं एक्झाम पुढे मागे झाली, काही प्रॉब्लेम आला तर आपण वाहत जातो. मागचं 2024चं पूर्ण वर्ष मुलं फक्त आणि फक्त पूर्वपरीक्षा करत होते. का? कारण परीक्षा कधी होईल माहीत नव्हती. बरं, मुख्य परीक्षेच्या कुठल्याही विषयाला जर हात लावायचा म्हणलं आणि जर पूर्वपरीक्षा डिक्लेअर झाली तर मग तो मेन्सचा जो सिलेबस आहे, तो जो टॉपिक आहे, तो जो सब्जेक्ट आहे, तो प्रीला कामाला येत नव्हता. मग ह्या भीतीनं काय झालं माहिती आहे का, मेन्सला हातच लावायचा, हो की नाही करत, टू बी ऑर टू नॉट बी, टू बी ऑर नॉट टू बी, हे करण्यामध्ये एक वर्ष निघून गेलं. इंग्लिश मराठी लँग्वेजला तर विषयच येत नाही, म्हणजे त्याला तर हात लावायचा संबंधच आला नाही. भलेही तुम्ही थोडं GSला मेन्सला हात लावला असाल, का? कारण तो परत प्रीला कामाला येईलच म्हणून. मग ह्या जर तरच्या परीक्षेमध्ये करायचं की नाही करायचं मध्ये 1 वर्ष आपण सतत प्री करत गेलो. सांगायचा उद्देश हा आहे, कन्क्लुजन हे आहे
की आपण विचार करण्याची क्षमता आहे ना ही फक्त पूर्वपरीक्षेपुरती मर्यादित ठेवलेली आहे. आता इथून पुढे जर तुम्हाला मेन्स द्यायची असेल, ज्यांचा स्कोअर आला आहे त्यांच्यासाठी तर मी आवर्जून सांगतोय, ज्यांचा अजून असं वाटतं की नाही आहे सर पण मात्र मी पुढची प्री चांगली देणार आहे, मेन्स देणार आहे, त्यांच्यासाठी पण लक्षात ठेवा. म्हणून म्हणलं जुने आणि नवीन दोघांसाठी पण प्रीची बाउंड्री ही आधी आपण विचारामध्ये ब्रेक केली पाहिजे. म्हणजे एखादा टॉपिक, एखादा सब्जेक्ट बघताना वाचताना आपल्या डोक्यात प्रीचे क्वेश्चन्स असतात. थॉट प्रोसेस जी आहे ना तर ती फार मर्यादित असते. मग ही जर ब्रेक नाही केली तर मेन्सचे प्रश्न सॉल्व्ह होतील का? आता तर तुम्ही बघा प्रीचे सुद्धा काही 1-2 प्रश्न असे यायला लागलेत की जिथं ऑन दी स्पॉट तुमची अंडरस्टँडिंग किती आहे, तुमची डेप्थ किती आहे ही चेक व्हायला लागली आहे. कुठं? पूर्वपरीक्षेला म्हणतोय मी. 1-2 प्रश्न तसे आहेत. आता तर तुम्ही कुठली परीक्षा देत आहे? मुख्य परीक्षा म्हणल्यानंतर 100% तुमची थॉट प्रोसेस, तुमची डेप्थ ही मेन्सच्या अँगलची असली पाहिजे. आणि मग ती विचार करण्याची जी प्रक्रिया आहे, जी लेवल आहे ना तर ती ब्रेक करा. म्हणजे एखादा टॉपिक तो पूर्वलाही असतो आणि मुख्यलाही असतो. दोघात फरक काय? डिफरन्स बिटवीन प्री अँड मेन्स. सब्जेक्ट एकच आहे ना. बरं, मॅक्झिमम टॉपिक पण सेम आहेत. तुम्ही बघा ना, सार्वजनिक वित्त प्रीला पण आहे, मेन्सला पण आहे. राष्ट्रीय उत्पन्न घ्या, दारिद्र्य, बेरोजगारी, कुठलाही टॉपिक घ्या. जर काही टॉपिक सोडले तर कुठले? कृषी, उद्योग, सहकार, असे काही पायाभूत सुविधा, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, हे टॉपिक फक्त कुठे आहेत? मुख्यला आहेत. बरं, हे जर 4-5 सोड, बाकी अख्खे टॉपिक प्री आणि मेन्सला काय आहेत? कॉमन आहेत. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात घ्या. आता याच्यात पुढं जाऊ. जस्ट ही बॅच जी आपण आता लॉन्च केली त्यातलं आपलं पहिलं लेक्चर, आजचं सेमिनार, हे इथं मोफत कार्यशाळा ही ठेवलेली आहे. आणि उद्यापासून मात्र यूट्यूबला अजिबात बॅच वगैरे काही नाही आहे. डायरेक्ट ॲपला द इन्फिनिटी अकॅडमीचं ॲप आणि द अर्थनीती, आपलं द नाही अर्थनीती हे जे आहे ते ॲप, दोन्हीवरही आपली बॅच पाहायला मिळेल. ही फक्त आणि फक्त कशाची असेल? मुख्य परीक्षेसाठीचं इकॉनॉमिक्स आहे, या ती कव्हर केलेलं असेल याच्यात. ॲपमध्ये लाईव्ह बॅच असेल, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड. अजूनही बघा, ज्यांनी विचार केला नाही त्यांनी विचार करा, संधी आहे. लाईव्ह इंटरॅक्शन फार इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्हाला एखादा प्रश्न आता जो विचारलेला आहे किंवा एखादा टॉपिक शिकवलेला आहे तर तो मेन्सच्या डेप्थनी कसा विचार करायचा, तुम्ही कसा विचार करताय, तुम्हाला माहिती. आधी मला फॉलो केला असेल तर आपण वर्गामध्ये क्वेश्चन आन्सर पण करतो. फक्त टीचिंग नाही होत, आपल्या काय होते त्यासोबत लर्निंग पण होते. म्हणजे 2 वे कम्युनिकेशन. त्यामुळे हे सांगतोय की उद्यापासून ॲपवर लाईव्ह असणार आहे, ऑनलाईन प्लस ऑफलाईन, आणि रेकॉर्डेड पण नंतरही बघता येईल तुम्हाला. आणि हे सगळ्यात महत्त्वाचे पॉईंट जर तुम्ही इथं बघितलं ना, ह्याच्यात पहिलाच पॉईंट काय दिलेला आहे? मुख्य परीक्षेच्या डेप्थ व डिफिकल्टी लेवलनुसार टीचिंग केली जाईल. मुळात होतंय काय, पूर्वपरीक्षेलाही तसंच वाचायचं, मुख्य परीक्षेला तसंच वाचायचं. सोर्सेसमध्ये बदल करायचे की ॲप्रोचमध्ये बदल करायचा, या प्रश्नांची उत्तर तुम्हाला इथं मिळतील. आणि सोर्सेस पण दाखवलाच बघा, हे इथं काय आहे? सर्वे. ठीक आहे, आता यावेळेसचा असा फुल कॉपीमध्ये यायचा बाकी आहे. आणि हे काय आहे? एवढा मोठा गट्टू दिसते का? यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, YCM. ठीक आहे, एवढे सोर्स अजून पण आहेत. म्हणजे आज ह्या 1.5-2 तासामध्ये शांतपणे मी काय म्हणतो ते ऐकून घ्या. म्हणजे तुम्हाला वास्तव कळेल की इकॉनॉमिक्समध्ये जसं प्रीला फायदा झाला ना, तुमचे किती जणांची तुम्हाला मेसेज आहेत, रिप्लाय आहेत, कधी नाही ते एवढे मार्क मिळाले. मग मेन्सला पण फायदा जर करून घ्यायचा असेल तर पुन्हा पश्चाताप नको. बऱ्याच जणांचं असंही म्हणणं आलं, सर ते यूट्यूबचं लेक्चर मित्रमैत्रिणी रिकमेंड करत होते पण बघितलं नाही आम्ही, आणि त्यांना मार्क आले पण आम्ही मागे राहिलो. ह्या अशा गोष्टी आहेत. सो आता ऑफलाईन असो ऑनलाईन असो, मी काय सांगतो ते नीट आहे का, ही जी मेन्सची डेप्थ अँड डिफिकल्टी लेवल आहे हा शब्द जाणीवपूर्वक आपल्याला इथं इम्प्लिमेंट करायचा आहे. सिलेबस पूर्ण कव्हर होईल. हा एक पॉईंट. आत्ता मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकाचं म्हणजे आता आपण परीक्षेची तयारी कुठली करतोय? ग्रुप बी आणि ग्रुप सी मेन्स. मग ह्याच्या अगोदर अशा किती एक्झाम झाल्यात? तुम्हाला प्रश्न असा आहे, ग्रुप बी आणि ग्रुप सीचा जो सिलेबस नवीन बदलला आहे मेन्सला, त्याच्यानुसार किती एक्झाम झालं? फक्त एकच. आता POQ ॲनालिसिस करणं म्हणजे एका प्रश्नपत्रिकेतून घ्यावं लागणार आहे आपल्याला, काय घ्यायचे ते हिंट्स. बरं, मग त्याच्या आधी परीक्षा नाही झाल्यात तर मग कुठली POQ बघायचे? मग सिलेबस तर राज्यसेवा मेन्सचा दिला आहे, तेवढे POQ बघायचे. STI मेन्स जुनी 55 क्वेश्चन असलेली ती बघायची का? हे जे ना, हे इथं मोठं कोड सोडायचं आहे आपल्याला. अजून एक शब्द लक्षात ठेवा, मी काय म्हणतो ते, आपल्याला या बॅचमध्ये आणि तुम्हाला मुख्य परीक्षेचा अभ्यास करताना लक्ष्मण रेषा फॉलो करावी लागणार. आय रिपीट, तुम्ही मार्केटमध्ये ऐकला असाल सगळीकडे सिनियरकडून कुठून पण, अरे कंबाईन मेन्सला राज्यसेवेचा सिलेबस आणला आहे. येस ऑर नो? सिलेबस तर कोणाचा आहे? राज्यसेवेचा आहे. बरं, राज्यसेवेला तोच सिलेबस किंवा त्यापेक्षा थोडा जास्त
पेपर 4मध्ये किती मार्कांना आहे? 150 पैकी 105 ते 110, 150 पैकी जो आपल्या मेन्सला सिलेबस आहे तो राज्यसेवेला 110 मार्काच्या जवळपास विचारला जातो. तोच सिलेबस आपल्या ग्रुप बी आणि सी मेन्सला आणला आहे. किती मार्कांना? फक्त 10 मार्कांना, 10 क्वेश्चन्सला. विचार करा आता. सिलेबस ह्यूज आहे, मोठा, वेटेज मात्र 10च क्वेश्चन्स आहे. म्हणून मग आता ॲज इट इज राज्यसेवा मेन्सला फॉलो करायचं का? ॲज इट इज राज्यसेवा मेन्सचे सोर्स वाचायचे का? बी अलर्ट, बी केअरफुल. जर तसं करत असाल, राज्यसेवेचा सिलेबस आहे सर ॲज इट इज राज्यसेवेच टाकलं ना, राज्यसेवा करत जर बसलात तर 110 मार्काचा सिलेबस तुम्हाला 10 मार्काला करायचा फक्त. इनपुट आउटपुट रेशो विचार करा, नाही तर हे असे ठोकळे वाचावे लागतील. हे यशवंतराव चव्हाण मुक्तपीठाचं पुस्तक विथ सोर्स दाखवलं तुम्हाला, ह्याच्यातून प्रश्न आलेले आहेत. आय विल प्रूव्ह यू. सेम सर्वे आता नवीन आलेला आहे, तो येईल. हा मागच्या वर्षीचा आहे. महाराष्ट्राचा सर्वे ॲज इट इज प्रश्न दाखवतो तुम्हाला. म्हणजे जवळपास 1000 पानं म्हणतो, नियर अबाउट. या सोर्समधून ॲज इट इज प्रश्न आहेत राज्यसेवा मेन्सला, STI मेन्सला. ठीक आहे. आणि बरेच जण सोर्स पण टाकतात इथून प्रश्न आला म्हणून. मग मी पण सांगतो ना आलेत म्हणून प्रश्न, मग आता वाचायचे का? बरं 1000 सोडा, 500 पानं घ्या. 1000 पानं नाही, 500 पानं वाचा. इनपुट आउटपुट रेशो जो मी सतत वारंवार सांगत होतो, मग याच्यातून करून किती प्रश्न येणार आहेत? फक्त 10. आणि पुढचा सोर्स जो विश्वास ठेवायला ज्यांना बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना वेळ लागला. काही जण म्हणत होते सर इकॉनॉमिक्स गाईड आपल्याला सफिशियंट आहे का, परीक्षेत मार्क येतील का? डेमो मिळाला मला सांगायची गरज नाही. आजूबाजूच्या मित्रमैत्रिणीला विचारा, सिनियरला विचारा. आणि नाही विचारायचं असेल तर मग 1 वर्ष अजून वाया जाऊ द्या आणि कळेल. राज्यसेवा मेन्सला, STI मेन्सला याच्यातून प्रश्न आहेत. बरं, कंबाईन मेन्सला पण ग्रुप बी आणि सीचे सगळं टेलिग्रामला टाकलेलं आहे. अर्थनीती टेलिग्राम चॅनल बघा. आयोगाचा प्रश्न आणि खाली हे सांगायचा मुद्दा हे का ॲडव्हर्टाईज करत नाही मी. तुम्हाला जर मार्क येत असतील तर प्रॉब्लेम कुठे येतो? एवढं बुक जर वाचलं आणि बेसिक लेवलला आपल्याला जेवढे मार्क पाहिजेत तेवढे जर मिळत असतील तर मोठे मोठे सोर्सेस वाचण्याची गरज नाही. बरं, ते वाचा. कोणी ज्याला असं वाटतं की सर माझा सगळा सिलेबस झाला आहे कवर, मला वेळ आहे, मग तू YCME वाच, मग NCERT पण वाच ना बाबा. आणि मग इकॉनॉमिक सर्वे, बजेट सगळं देतो मी, हार्ड कॉपी देतो वाटलं तर, पैसे नको करू. लिटरली सांगतो. पण ते कोणी ज्यांना अभ्यास झाला त्याला वेळ आहे, व्हॅल्यू ॲडिशनसाठी करा. मी म्हणत नाही ती स्किप करा, पण ती जी गोष्ट आहे जी मी सांगतो ती आपण कधी केली असती जेव्हा आयोगाने 15, 20 मार्क किंवा 25 मार्काला विचारलं असतं तर मग आपण न्याय देता आला असता. 10 मार्कासाठी काय न्याय देणार तुम्ही? म्हणून लक्ष्मण रेषा ठेवावी लागणार आपल्याला, बाउंड्री ठेवावी लागणार आहे. काय वाचायचं आहे, कुठपर्यंत वाचायचं आहे आणि कसं वाचायचं आहे. क्लिअर? म्हणून हे इथं सगळं बजेट, सर्वे, टेस्ट असतील, कन्सेप्ट, फॅक्ट्स, योजना, करंट, हे सगळे अँगल कव्हर करू आपण मेन्सच्या अँगलनी सगळे. बाकी हे आता कालावधी, व्ह्यूज वगैरे टेक्निकल गोष्टी तुम्हाला नंतर सांगेलच. हा सिलेबस, हे आयोगाचे PYQ म्हणजे ही रूपरेषा सांगतो तुम्हाला आजच्या लेक्चरची. मी हवेत बोलणारच नाही. मी म्हणतोय म्हणून हे करा ते करा अजिबात नाही. आयोग तुमच्या समोर आहे. आयोगाचा सिलेबस आणि आयोगाचे क्वेश्चन घेऊन बोलेल. मग तुम्हाला फॉलो करायचं का नाही तुम्ही ठरवा. हे सगळे आयोगाचे प्रश्न आधी ग्रुप बीचे घेतले, हे ग्रुप सीचे आहेत. आत्ता जे झालेले हे 2च पेपर आहेत आपल्याकडं. हां, त्याच्यानंतर सुरू झाला मेन खेळ. सगळेजण म्हणतात राज्यसेवा मेन्सचा सिलेबस आणला, त्याच्यानुसार PYQ बघ आणि अभ्यास कर. दाखव तुम्ही आता. हे राज्यसेवा मेन्स 2023चा पेपर. हां, त्यातले सिलेक्टेड घेतलेत. हां, मला जे जे तुम्हाला दाखवायचे ते सिलेक्टेड घेतलेले आहेत. हां, 23चा झाला, परत 22चा. म्हणजे असंही नको की एकच पेपर घेतला आणि आपण कन्क्लुजन काढलं, अजिबात नको. ग्रुप बी मेन्सचे किती पेपर अवेलेबल आहेत? 2. ग्रुप बी आणि सी मेन्स हे 2च अवेलेबल आहेत आपल्या नवीन पॅटर्ननुसार. आणि मग राज्यसेवा जर बघितलं तर राज्यसेवेचे पण 3 वर्षाचे घेतलेत. हां, 21, 22 आणि 23. ठीक आहे. इथंपर्यंत मी काय सांगितलं लक्षात आलं का? ऑनलाईन चला कन्फर्मेशन द्या पटकन. म्हणजे पुढे जाता येईल ऑनलाईन.
हां येत आहे ना, ठीक आहे. आता वही पेन काढून घ्या, काही मुद्दे आहेत. इकॉनॉमिक्स आता विथ डेमो करू आपण, फक्त गप्पा मारायला नको. अशी मेन्स आहे, प्री अशी आहे, हे करा ते करा. आता तुम्ही मेन्सच्या स्टेपला आलात, जे एकदमच नवीन आहेत, ज्यांना असं वाटतं की सर मला पुढच्या मेन्ससाठी मी लेक्चर बघतोय, त्यांना लोड घ्यायचा नाही. त्यांनी काय करायचं, ज्या आधी विद्यार्थ्यांनी चुका केल्या त्या करायच्या नाहीत. प्री आणि मेन्समधला फरक काय, डेप्थमध्ये काय फरक असतो, विचार कसा बदलतो मेन्सला आल्यानंतर, हे नवीन मुलांनी घ्या. जुन्यांनी मात्र प्रश्नांची उत्तरं देणं अपेक्षित आहे आणि आपण आपली डेप्थ प्रीला किती वापरली आहे, कुठंपर्यंत आणली आहे, ही चेक करा. त्यामुळे नवीन जुने दोघांसाठी पण मेसेज दिलं तुम्हाला, लक्ष द्या. आता इकॉनॉमिक्स आपण बघतोय, मुख्य परीक्षा. बरं, कुठली मुख्य परीक्षा, कंबाईन मुख्य परीक्षा. आता प्रॉब्लेम काय काय झाला तुम्हाला सांगतो. सगळ्यात महत्त्वाचा, एकतर तुम्हाला सिलेबस जर म्हणला, ओल्ड सिलेबस ज्याला माहीत नाही त्यांनी नीट ऐका. आता अगोदर गट बची काय होती, PSI STI ASO वेगवेगळी एक्झाम होती मेन्सची. त्याच्यामध्ये STIला इकॉनॉमिक्स होतं, PSIला तर नव्हतंच, ASOला फार थोडं नसल्याच जमा आहे. म्हणजे PSI आणि ASOला इकॉनॉमिक्स होतं का, नाही. मी कशाबद्दल बोलतोय, मुख्यबद्दल बोलतोय, ओल्ड सिलेबस मेन्सबद्दल बोलतोय. मग उरली फक्त STI जुनी, कारण ती वेगळी होती ना, कंबाईन नव्हती. याला 100 क्वेश्चन्स होते. 100 पैकी इकॉनॉमिक्सला वेटेज किती होतं, 50 ते 55, नॉट अ जोक. एवढं वेटेज इकॉनॉमिक्सला होतं, एवढे क्वेश्चन्स यायचे त्याच्यामध्ये. हे 55च्या आसपास 100 पैकी. म्हणून तुम्ही कितीही वाचा, किती अभ्यास करायला महत्त्व होतं, तेवढं आउटपुट मिळायचं. आता प्रॉब्लेम काय झाला बघा, सिलेबस बदलला, पॅटर्न बदलला, नवीन आणला कंबाईन मेन्सला. न्यू याच्यामध्ये किती वेटेज आहे, 10 क्वेश्चन्स फक्त. क्वेश्चनबद्दल बोलतो मी. आता मार्क ते 1ला 2 गेले की तुम्ही 20 मार्क म्हणतात वगैरे, क्वेश्चन 10 फक्त. इथं 55 क्वेश्चन. हा झाला ओल्ड, हा झाला न्यू. आता न्यूमध्ये क्वेश्चन पॅटर्न सांगितलं तुम्हाला, सिलेबसमधले टॉपिक सांगतो आता. एक्झॅक्टली सिलेबस हे झालं वेटेज, वर जे आता डिस्कस केलं ते वेटेज. सिलेबसमध्ये बदल काय केला, ओल्डमध्ये बऱ्यापैकी राज्यसेवा मेन्सला फॉलो केलंच होतं ऑब्वियसली. STI मेन्सला आणि राज्यसेवा मेन्सला बऱ्यापैकी ते टॉपिक होते. उलट STI मेन्सला मी तर म्हणतो राज्यसेवा मेन्सच्या तुलनेत सिलेबस थोडा कमीच होता, 55ला. आणि मग सिलेबस राज्यसेवा मेन्सचा बऱ्यापैकी सेम, थोडा कमी आणि 55 क्वेश्चन. तुमच्या नवीन ह्यालाही काय केलं आहे, राज्यसेवा मेन्सच सिलेबसमध्ये घेतलेत. आणि ह्या दोन्हीही तुम्ही जुनी STI घ्या, नवीन कंबाईन घ्या, राज्यसेवा मेन्सचा सिलेबस घेतला आहे, जो की राज्यसेवेला किती क्वेश्चन्स विचारले जातात, 110 क्वेश्चन्स. मग अगोदर तोच सिलेबस 110चा 55 क्वेश्चन विचारला जात होता. तोच सिलेबस राज्यसेवा मेन्सचा 110चा आता किती विचारला जातोय. हे कॅल्क्युलेशन्स लक्षात आलं का, हे आधी समजून घ्या. बघा, ब्लाइंडली आपण अभ्यास सुरू करतो. मी आता कंबाईन मेन्सला आहे, सर माझा स्कोर चांगला आला आहे, अरे बाबा मेन्सचा आहे म्हणून लगेच सिलेबस घेतो आणि सिलेबसनुसार सगळं वाचतो. समजून घे गफलत काय, यावेळेस फर्स्ट टाइम असा आहे की तुम्हाला विचार करावा लागणार आहे. ॲज इट इज राज्यसेवा मेन्सचा सिलेबस घ्या, सोर्सेस वाचा, PYQ पण बघा आणि आउटपुट फक्त 10. हे पहिलं गणित लक्षात आलं का, हे लिहून घ्या. चला पटकन. ह्या अशा कुठल्या तरी गोष्टीकडे दुर्लक्ष करतो ना आपण, म्हणून दिशा चुकते. काय करायचं हेच माहीत नाही आणि निघाले मेन्स करायला. कुठलं तरी पुस्तक घ्यायचं, इव्हन कुठलं आपलंही घ्या, इकॉनॉमिक गाईड घ्या, पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत नाही वाचायचं. कुठल्या एक्झामला आहेत, वेटेज किती आहे, बदल काय झाला हेच नाही बघितलं आणि कशाची मेन्स करतोय आपण, कसे मार्क येतील. मग वर्षानुवर्षे ह्याच चुका केल्या ना, परत त्याच चुका करायच्या. म्हणजे कन्क्लुजन काय, जुन्या कंबाईन मेन्सला हे राज्यसेवेचा सिलेबस होता का, होता ना STI मेन्सला. आत्ताच्या कंबाईन मेन्सला पण राज्यसेवेचा सिलेबस आहे का,
आहे हे कन्क्लुजन आहे. पण आधी वेटेज जास्त होतं, आता वेटेज कमी झालं आहे. हो 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 बिलकुल. आणि ती आता आयोगाने अशी गफलत का केली माहीत नाही. आपला सिलेबस बघा ना, अर्धा पान सिलेबस दिला इकॉनॉमिक्सचा मेन्सला, आणि मग मार्कांचं वेटेज एवढं कमी. आता तिकडं आपला अधिकार नाही आहे, आयोगाने असं का केलं, मग असंच का तसं का, अन्याय झाला वगैरे काही घेणं नाही. दिलं ना दिलं, ॲक्सेप्ट इट, मूव ऑन, पुढं चला. आता आपल्याला काही याच्यात हे नाही आहे. नेक्स्ट पुढं. आता काही प्रश्न आहेत जे मला जनरली जाणवले विद्यार्थ्याकडं. आता बरेच जणांचे स्कोर आल्यामुळे फोन यायला सुरू झाले, सर आता इकॉनॉमिक्सचं काय करायचं. त्यांच्यापुढं प्रश्न आहेत जे तुमच्या कदाचित असतील. सर सिलेबसनुसार अभ्यास करायचा का, आणि मग सिलेबसनुसार अभ्यास करायचा असेल तर हा सिलेबस आहे एवढा, हा तुमचा राज्यसेवा मेन्सचा आणि कंबाईन मेन्सचा जो सिलेबस म्हणून आत्ता कंबाईन मेन्स, ह्याच्यानुसार अभ्यास जर केलात तर तुम्ही पूर्ण राज्यसेवा मेन्स करताय. दुसरं, मग रेफरन्स बुक कुठली वाचायची सर याच्यासाठी, पुन्हा तोच मुद्दा येतो. हे काही रेफरन्स बुक साधे साधे नसणार आहेत. मग देसाई, भालेराव, दत्त सुंदरम, YCMU जे तुम्हाला दाखवलं, आणि सगळ्यात महत्त्वाचा सोर्स म्हणजे आर्थिक पाहणी अहवाल महाराष्ट्राचा केंद्राचा, बजेट आणि इकॉनॉमिक सर्वे, हे पण तुम्हाला मेन्सला डेफिनेटली करायचं आहे. त्याच्यानंतर POIQ कोणते बघायचे आहेत, जुनी STI बघायची 55 वाली का राज्यसेवा बघायची. बरं ते बघून इकडं कसं डिसाईड करणार आपण, ही गफलत आहे ना. म्हणूनच थोडं मार्गदर्शन घ्या. माझा काही म्हणणं नाही आहे, हे व्हिडिओ तुम्हाला नंतरही भेटेल. ग्रुप B आणि C मेन्स होऊ द्यात. मग मी नेहमी शब्द वापरतो गजानन भस्के सर, तुम्हाला नंतर आठवतील. त्याचं कारण हे बाबांनो, अगोदर जे सांगतोय ना ते काहीतरी फार मोठा बेस आहे, त्याला अभ्यास केलेला आहे तेवढा, आणि मग तुम्हाला सांगितल्यानंतर जरा फॉलो करा. फक्त ब्लाइंडली फॉलो केला तर होतं काय, पश्चाताप. हा सिलेबस आणि इकडं हे वेटेज. आता ह्याच दोघांचा मेळ घालायचा आहे आपल्याला, की ते बॅलन्स कसं ठेवायचं आणि कुठे ठेवायचं. मग इथं सुरुवात होती तुमची. आता जो काही परीक्षेला येणारा पार्ट आहे इकॉनॉमिक्सचा, बघा आता 10 क्वेश्चन्स. याच्यामध्ये डूज अँड डोंट्स, ज्याला आपण म्हणू सरळ सरळ कोर इकॉनॉमिक्स किंवा आउटपुट देणारा पार्ट, त्यालाच आपण सरळ सरळ लो हँगिंग फ्रूट्स थेरी हे शब्द आहेत. इझी प्लस मीडियम, नोन कॅटेगरी किंवा एक्सपेक्टेड, इकडं लेस आउटपुट किंवा याच्यापेक्षा हे शब्द महत्त्वाचे आहेत, हार्ड कॅटेगरी किंवा आउट ऑफ बॉक्स ज्याला म्हणतो आपण ते. त्याच्यानंतर थोडं अननोन, अनएक्सपेक्टेड. परीक्षेमध्ये 10 प्रश्न आहेत समजा इकॉनॉमिक्सचे. ह्याच्यामध्ये आता फोकस कुठं करायचा आहे, तुमच्या जे प्रश्न मी आता उपस्थित केले ना त्याच्या उत्तराकडे चाललो आपण. म्हणजे मी फक्त प्रॉब्लेम सांगितला नाही, आता सोल्युशन सांगतो. प्रॉब्लेम क्लिअर झाला. इकॉनॉमिक्सचे 10 प्रश्न आहेत. टोटल हा सिलेबस करायचा आपल्याला जो आयोगाने दिलेला आहे, पूर्ण सिलेबस मेन्सचा. ह्याच्यामध्ये काय माहिती का, असे टॉपिक प्रायोरिटीने करायचे, असे एरिया करायचे की ज्यातून आउटपुट जास्त आहे. म्हणजे मी एखादा टॉपिक ज्या सोर्समधून वाचतोय त्यातून प्रश्न येऊ शकतात, राईट, त्याला आउटपुट म्हणायचं. इझी आणि मीडियम कॅटेगरीमधले प्रश्न आहेत. 10च्या 10 प्रश्न हे अवघडच असतात का, मेन्स आहे म्हटल्यानंतर. 10ला 10 प्रश्न एकदम ओळखीचे नसतात असं आहे का. म्हणजे इझी आणि मीडियम हे सुद्धा दाखवून देईल. मुख्य परीक्षेला म्हणजे आपलं विमान हवेत उडवायचं नाही, जमिनीवर ठेवा. मेन्सला आलो म्हणजे काहीतरी वेगळं विचित्र करायचं, हेच तर घातक ठरतं सगळ्यात. साधे साधे प्रश्न दाखवतो तुम्हाला. राज्यसेवा मेन्सलाही कंबाईन मेन्सला आहे. इझी आणि मीडियम कॅटेगरी हे E+M म्हणजे इझी आणि मीडियम. म्हणजेच नोन एरिया म्हणजे एक्सपेक्टेड एरिया. तुम्ही काही प्रश्न बघा, क्लिअर कट वाचल्यावर काय कळतं, आपण वाचलेला आहे, ह्या पुस्तकातून आहे, कन्सेप्टवर प्रश्न आहे, बेसिक फॅक्ट्सवर प्रश्न आहे. हा जो एरिया आहे हा इथं तुम्हाला
7 to 8 क्वेश्चन्स या एरियावर देऊन जातं. मी जसं प्रीला काय म्हणतो 10 ते 12ची रेंज, तशी मेन्सला 7 ते 8ची रेंज मिनिमम म्हणतो. हा आकडा 9 वर जाऊ शकतो आणि 10 वर जाऊ शकतो. 7 ते 8 हे आपल्याला येणं अपेक्षित आहे. प्रायोरिटीने हे घ्यायचेत, नको त्याच्या मागे लागायचं नाही. आता इकडे काय प्रॉब्लेम आहे बघा. असे प्रश्न जे आपण टफ कॅटेगरीत टाकतो, असे प्रश्न जे आपण आउट ऑफ बॉक्स कॅटेगरी टाकतो, म्हणजेच अननोन एरिया किंवा अनएक्सपेक्टेड एरिया येतो, जिथं आपण पोहोचलो नाहीत, वाचलं नाही, रॅन्डम कुठली तरी आकडेवारी विचारली, 4-5 वर्षापूर्वीची आकडेवारी विचारली आहे, 3-4 वर्षापूर्वीचं बजेट विचारलंय, हे इकडचं अर्थतज्ञ सिद्धांत किंवा त्यांचे पुस्तकं असा एरिया आहे जे आपल्या वाचण्याच्या पलीकडे. यशवंतराव चव्हाण मुक्त, YCMU, NCERT, देसाई भालेराव, दत्त सुंदरम किंवा इकॉनॉमिक सर्वेचा अजून कुठला तरी एक बारीक आकडा, फॅक्ट्स, हे सगळं इथं. बरं असे किती प्रश्न आहेत इथं? 2 किंवा 3 क्वेश्चन्स हे घेऊन घ्या. वर्ड्स सिच्युएशनला 4 प्रश्न येतील. एकदमच पेपर टफ टाकला 4. बरं हे 2-3 प्रश्न मी डायरेक्टली स्किप करा म्हणतोय का? आता आपल्याला काय करावं लागेल लक्षात घ्या. प्रायोरिटीनं काय करायचं, याच्यावर फोकस करावं लागेल. हे झाल्यावर मग कुठं जायचं, इकडं. बरं जर मी असं म्हणलं आपल्याला हे पण घ्यायचे प्रश्न, तर काय करावं लागेल? माझा प्रश्न साधा आहे, हे तर ठीक आहे. हे जर प्रश्न असे हार्ड, आउट ऑफ बॉक्स, अननोन, मला याच्यासाठी काय वाचावं लागेल आणि काय करावं लागेल? सोर्स वाढवावा लागेल. अजून एक्झॅक्टली सोर्स वाढवले तुम्ही, मान्य आहे. मी काय म्हणलं, आत्ता मागे एक डॉक्युमेंट काही दिवसापूर्वी महाराष्ट्र विजन 2030 आलं होतं एक, त्यातून एक प्रश्न आला होता. बरं असे किती डॉक्युमेंट येतील, किती रिपोर्ट येतील, किती बुक आहेत? बरं तुम्ही कुठलं वाचणार? बरं ते वाचलं तेच येणार का? खात्री आहे का? जर तरचं प्रमाण किती वाढायला लागलंय. इथं आपण जुगार खेळतोय का? आकडा लागला तर लागला. म्हणजे ह्या गोष्टीवरनं कोणी काम करायचं ज्याचा बेस क्लिअर आहे त्यांनी. मी सोडून द्या म्हणत नाहीये. मग त्यांनी बाबा सोर्स वाढव, मग तू खूप अभ्यास कर. ते इकडं प्रायोरिटी कुठे द्यायची, याला द्यायची. कळालं? चला ऑनलाईन इथपर्यंत कळालं का? मी काय म्हणलं सांगा. ऑफलाईन लक्षात आलं सगळ्यांना? हे एरिया फोकस करायचा आहे. आता हे फोकस करताना इकडं बघा, म्हणजे उगाच नाही की सर तुम्ही म्हणतायत मग तसंच करायचं का. इथंपर्यंत जी थिअरी सांगितली ना त्याचं प्रॅक्टिकल दाखवतो. आता या इकडं. हां कुठला प्रश्न आहे हा? शाश्वत विकासाचा. इझी कॅटेगरी आहे का अवघड आहे? सरळ सरळ काय विचारलं तुम्हाला? SDG विचारत रे, माहिती पाहिजे ना. हा मेन्सचा क्वेश्चन आहे बरं का. हे IMF बाबतीत कुठले विधान विचारलेत तुम्हाला? बरं त्यात आपल्याला अभ्यास करण्यासारखा आहे. हा एक प्रश्न. हां आता जरा थोडं करंटच्या अँगलनी म्हणा किंवा हे विचारलेलं आहे तुम्हाला. लीड्स हा सर्वे रिपोर्ट, एक प्रश्न थोडा बाजूला गेला. हा प्रश्न बरं अवघड आहे का? भलेही तुमचं खूप वाचन नसेल पण थोडंफार लॉजिक लावून कर. एवढा तर अभ्यास असतो ना. मेन्सला आलं म्हणलं एवढं इकॉनॉमिक्स यायला पाहिजे. MSME सेक्टर आणि त्याचे परिणाम काय भूमिका महत्त्वाची बजावतात इकॉनॉमीमध्ये. किती प्रश्न झाले जे सॉल्व्ह करू शकत होतो? 3 धरा. एक तो लीडचा सोडला तर 3 झाले. किती अवघड प्रश्न आहे. आता काय बोलायचं याला? हा किती प्रश्न झाले? 4 झाले. मोजा आता. हां हा कुठल्या कॅटेगरीत टाकू? बरोबर. बेसिक फॅक्ट्स म्हणा किंवा काही जणांना थोडा हे जर 19-20 पकडा तुमच्या ह्याच्यानुसार अभ्यासानुसार. हां हा कुठल्या कॅटेगरीमध्ये पकडू? किती झाले प्रश्न? 5-6 वर गेले की रे तुम्ही आता जवळपास. चला हां आता याच्यातलं एक स्टेटमेंट इझी आहे, एक जरा थोडं जड आहे. ठीक आहे हरकत नाही. हे पण ठीक आहे वाचण्यातलं आहे. हे काय आता एकाच वर्षी 2 प्रश्न आहेत. MDG SDG वर, शाश्वती कसावर हा दुसरा प्रश्न आहे त्याच परीक्षेतला. अजून अवघड काय बोलायचं आता? हे किती प्रश्न झाले टोटल? संपलं. किती?
विथ डेमो. कळालं का रे? उगच नाही सर तुम्ही म्हणता हे करा हे करू नका आयोगाला समोर तरून. बरं त्यातला अजून एक जरी सोडला, तुम्ही 8 म्हणताय, मी म्हणतो 7 तरी शुअर यायला पाहिजे का नाही? 10 पैकी 7 तुमचे शुअर इकॉनॉमिक्समध्ये येणं फार मोठी अचिव्हमेंट आहे. आता त्यातले पण 1-2 चुकणं हे तुमचा प्रॉब्लेम आहे, आयोगाचा नाही. ह्याच्यापेक्षा काय कमी विचारायचं आयोगाने? आता बघा नवीनवाल्यांना काहीच कळत नसेल कदाचित, पण जुन्यांना चांगलं कळतंय प्रश्नांची लेवल काय आहे. आता ह्याच्यात पलीकडे जाऊन आपल्याला फक्त परफेक्शन आणायचं आहे. म्हणजे एवढं सोपं आहे का सर मेन्स? मग प्रॉब्लेम कुठे येतो? परफेक्शन नसलं, ओळखीचा वाटणं, वरवर अभ्यास असणं. ठीक आहे. ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट काय चुकते आपली इकॉनॉमिक्स बाबत. इकॉनॉमिक्सला बघा मी नेहमी म्हणतो सेग्रिगेट आणि ब्रेकडाऊन आपण करायला कमी पडतो. तुम्ही इतर विषयांचा अभ्यास करताना क्लिअर कट बायफॉर्गेट करता का नाही? समजा भूगोलात महाराष्ट्राच्या भूगोलावर एवढे प्रश्न, भारताचे एवढे, भारताच्या ह्याच्यामध्ये पण काय प्राकृतिक भूगोलावर एवढे, आर्थिक सामाजिक, इतिहासामध्ये पण तसंच प्राचीन मध्ययुगीन आधुनिक करता, सायन्समध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायो, हे सगळं सेग्रिगेशन सॉर्टिंग आहे. इकॉनॉमिक्सच्या बाबत कमी पडतो आपण. इकॉनॉमिक्स म्हणले की ॲज अ सेपरेट सब्जेक्ट पकडतो. इकॉनॉमिक्स वाचलं पण काय आता नीट लक्षात घ्या ह्याच्यामध्ये किती प्रकारे सॉर्टिंग होऊ शकते. एक म्हणजे कन्सेप्ट, दुसरं फॅक्ट्स, नेक्स्ट करंट. आता याच्यामध्ये बजेट आणि सर्वे घ्या. करंट म्हणजे बजेट, मेन्सला तर महत्त्वाचं आहेच. हे एवढ्यापर्यंत बऱ्याच जणांना माहिती असेल कदाचित. ह्याच्या पलीकडं अजून इकॉनॉमिक्समध्ये मार्क येतात. 10 नाही 11 किंवा 12 डायरेक्टली इनडायरेक्टली अजून 1-2 मार्क तुम्हाला देऊ शकतो मी. इथं इकडे येतं लोकसंख्या, जरा पॉलिटीचा ह्याचा जिओग्राफीचा अँगल येतो बघायला. भूगोलात पण आहे ना लोकसंख्या तुम्हाला, मग तसाही इकडे येतो इकॉनॉमिक्समध्ये हा एक अँगल. त्याच्यानंतर पॉलिटी अँगल. आत्ताच प्रश्न बघितला का कुठला? अनुदान, बरोबर. बरं आत्ताच्या परत प्रीला पण एक प्रश्न होता पॉलिटीचा अँगल कुठला? कलम 112. अजून तुम्हाला मेन्सला पण दाखवतो मी. म्हणजे हा सुद्धा अँगल तुम्हाला 1 किंवा 2 मार्क देऊन जातो रे, ज्याच्या की इकॉनॉमिक्समधले पॉलिटीचा अँगल घ्यायचा आपल्याला. आणि याच्यामध्ये अजून एक अँगल येतो ते म्हणजे गव्हर्नमेंट स्कीम, योजना. हे म्हणजे तुमचं इकॉनॉमिक्स. आणि याच्यावर 10 ते 12 प्रश्न. 10 तर आयोगाने विचारलेच आहेत, पण इनडायरेक्टली आता बघा इकडं पण बजेट आणि सर्वे सोडून मी ऑदर करंट म्हणतोय. ऑदर करंटमध्ये काय येईल? नियुक्ती विचारलेली आहे. समजा RBIचे गव्हर्नर कोण, किंवा WTOचे गव्हर्नर अध्यक्ष कोण, किंवा नवीनच आत्ता कुठली एखादी समिती नेमली आहे, किंवा नाबार्डचे अध्यक्ष कोण, हा करंटचा अँगल आहे. HDIचे देश, किंवा आत्ता पहिल्या 5 अर्थव्यवस्था विचारल्या होत्या का जगातल्या 5 अर्थव्यवस्था, म्हणजे तो एक करंटचा. अजून करंटमध्ये इकॉनॉमिक सर्वे आणि बजेट हे करंटचं, आणि त्याच्या व्यतिरिक्त इतर करंट हे पण दाखवून देईल तुम्हाला मी. आणि मग इकडं लोकसंख्या, पॉलिटी अँगल, योजना हे इकॉनॉमिक्स आहे. आणि एवढ्या अँगलने आपल्याला मेन्स जर बघितली तर मग नक्की तो 10 ते 12चा आकडा, म्हणजे कोर इकॉनॉमिक्सचे 10 आणि इतर विषयामधले 1-2 मार्क आपल्याला घेऊ शकतील. हे बायफर्गेशन आहे. एवढ्या लेवलनी इथं आयोगाने सुद्धा केलेलं आहे. जे इथे तुम्ही बघताय हे कोर इकॉनॉमिक्सचे सगळे. हे कुठला आहे? पॉलिटी अँगल. ठीक आहे. बरं आपण मेन्सला आहेत म्हणल्यानंतर काय होतं माहिती आहे का, साध्या छोट्या गोष्टी करणं नाही. काय रे, वित्त आयोगाचे अध्यक्ष आठवते का जुन्या बॅचच्या विद्यार्थ्यांना? मी सांगतोय तुम्हाला की वित्त आयोगाचे अध्यक्ष हे पाठच पाहिजे. किती वित्त आयोग आहेत टोटल? 16. मग प्रत्येकाचे अध्यक्ष किती जणांना पाठ आहेत? बरं फक्त पहिला माहिती असतं आपल्याला KC नियोगी, बरोबर का? आणि आता ते 16वाल्यामुळे ते एक पाठ झाला असेल, आणि 15वा बरेच वर्ष अभ्यास केल्यामुळे 15वा एक पाठ झाला असेल. पण इथं काय विचारलंय? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. म्हणजे डिमांड ऑफ द एक्झाम समजून घ्या. परीक्षेला ह्या गोष्टी गरजेच्या आहेत तर पाठ करावं लागेल आपल्याला. नाही सर एवढे बेसिक फॅक्ट्स पाठ होत नाहीत, आयोग फारच बेसिक विचारतं. आपल्याला चॉईस आहे का? आयोगाला जे पाहिजे ते करायचं. हां आता पुढचा पेपर घेतला मी. कुठला? ग्रुप C. मी 2 झाल्या ना, 2 पेपरमधले 1 घेतलाय. आता पुढचा
या इकडं. काय रे? वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष कोणाची निवड झाली? झाला का करंट? आलं का नियुक्ती? म्हणजे मी म्हणतो म्हणून आयोग म्हणतो तरी फॉलो करा. म्हणजे तुम्हाला काय करणं अपेक्षित आहे आता? इकॉनॉमीच्या संदर्भातील ज्या वित्तीय संस्था आहेत, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर सगळ्यांचे काय माहीत पाहिजे? अध्यक्ष माहीत पाहिजे. मग त्याच्यामध्ये RBI आली, नाबार्ड आलं, सेबी आली, अजून कुठल्या संस्था असतील? जागतिक स्तरावर कुठल्या? IMF, वर्ल्ड बँक, WTO झालं ना. आयोग जर तुम्हाला इंडिकेट करत असेल ना तर आपण तिकडे लक्ष द्यायचं. अध्यक्ष क्लिअर कट पाठवायचे. चला काय आहे? योजना, इनिशिएटिव्ह काय आहे? आला का पॉलिटिक्स अँगल? घ्या. पॉलिटिमधला एक प्रश्न दिला तुम्हाला मी. झाले का? 10 वरून 11वर गेला का आकडा? 11 वरून 12वर गेला ऍक्च्युली. कुठला करंट दिला ना? इकॉनॉमिक्समध्ये 12 प्रश्न. ह्याच्यातलं एक वाक्य. कर प्रणाली किती आलं? कलम किती? आर्टिकल हा नाही. कर 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 घ्या. इथं प्रॉब्लेम आहे आपला. आज हीच ओळख करून द्यायची आहे. जर एवढं बेसिक मेन्सलाही विचारलं जात असेल, आपण त्याला तयार नसू तर चूक कोणाची? मग ही मेन्स फक्त देऊन अनुभव घ्यायचा की पोस्ट मिळवायची? तुम्ही ठरवा. चला ऑनलाईन. हां, हे कृषीच्या अँगलनी सेंद्रिय शेती. आता हा जरा थोडा अजून डीप विचारलाय म्हणता येईल आपल्याला. इन्फ्रास्ट्रक्चर बेसिक कन्सेप्टवर आहे. सार्वजनिक वित्त बघा, ही डेप्थ आहे. लक्ष द्या आता इकडं. आपल्याला सार्वजनिक वित्त आजपर्यंत काय माहिती असतं? तुटीचे अर्थसंकल्प, तुटीचा प्रकार, वेगवेगळे अर्थसंकल्प, इथपर्यंत. महसुली उत्पन्न, भांडवली उत्पन्न, ही डेप्थ बघा. जेव्हा लोक सरकारी कर्जाची सदस्यता घेतात तेव्हा उपभोगाची प्रवृत्ती रोखली जाते. मी तुम्हाला नेहमी इंटरलिंकिंग सांगत असतो बघा. इंटरलिंकिंग कोरिलेशन म्हणजे एखादा टॉपिक, एखादी कन्सेप्ट शिकल्यानंतर त्याचा परिणाम काय. कीवर्ड्स बघा. आता इथं तुम्हाला ह्या याच्यावरून इकडे या आणि इथं कीवर्ड्स लिहा. इम्पॉर्टंट कीवर्ड्स फॉर मेन्स. आणि मग आपण पुढे जाऊ, कारण त्याला तो चांगला अर्थ प्राप्त होईल तुम्हाला. मी जे सांगतोय ते लिहून घ्या. इम्पॉर्टंट कीवर्ड्स फॉर मेन्स. फोकस कशावर करायचं? अर्थ व्याख्या. अर्थ व्याख्या, डेफिनेशन, मीनिंग. त्याच्यानंतर वैशिष्ट्य, फीचर्स ज्याला म्हणतो आपण त्याला, वैशिष्ट्य. त्याच्यानंतर उद्दिष्ट, हेतू, ऑब्जेक्टिव्ह म्हणतो आपण, ऑब्जेक्टिव्ह. त्याच्यानंतर कारणे, रिझन. त्याच्यानंतर ह्याला स्टार मार्क करा. परिणाम. मुख्य परीक्षा तयारी करत असाल, मुख्य देत असाल तर डोक्यात हे कीवर्ड्स ठेवून अभ्यास करायचा इकॉनॉमिक्सचा. नाही तर झिरो व्हॅल्यू. तुम्ही मेन्सचा अभ्यास सगळा करताय, सर सगळं वाचून झालंय, रेफरन्स बुक पण वाचलेत, पण हे कीवर्ड्स डोक्यात ठेवून जर वाचलं नाही तर तुम्ही मेन्सचे प्रश्न सॉल्व्ह करू शकत नाही. म्हणजे तुम्ही वाचून नॉलेज घेताय पण एक्झाम ओरिएंटेड नॉलेज घेत नाहीत. म्हणून मग होतं काय की परीक्षेत प्रश्न ओळखीचा वाटतो, उत्तर देता येत नाही, कारण इन्फॉर्मेशन वाचलेली असती पण एक्झाम ओरिएंटेड नाही. म्हणून परिणाम ह्याला स्टार मार्क करा. हा जास्त इम्पॉर्टंट का आहे, कारण इथं तुम्हाला
कुठलाही टॉपिक घ्या, कुठल्याही टॉपिकमधला एखादा कन्सेप्ट, तर ती कन्सेप्ट एक्झॅक्टली कशामुळे इनिशिएटिव्ह झाली. आणि बरं उदाहरणात येतो सार्वजनिक वित्त किंवा कर प्रणाली, मग प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर, समतोल अर्थसंकल्प, तुटीचा अर्थसंकल्प, शिल्कीचा अर्थसंकल्प, सगळं बघतो आपण. बरं तुटीचा अर्थसंकल्प मांडला आणि तूट जी निर्माण झालेली आहे ती भरून काढण्यासाठी सरकार तुटीचा अर्थभरणा करतो. मग तुटीचा अर्थभरणा करण्यासाठी स्रोत काय, आणि मग तो स्रोत म्हणजे तो आत्ता प्रश्न होता, मी तिकडून इकडे का आलो त्या प्रश्नावरून इकडं. तुम्हाला हे कीवर्ड्स महत्त्वाचे आहेत. सरकार कर्ज उभारणी करतं म्हणजे नेमकं काय करतं, कोणाकडून घेतं. बरं देशांतर्गत स्रोत पण आहेत, परकीय स्रोत पण आहेत. मग हे घेतलं आपल्याला कळालं, सरकारला पैसा पाहिजे होता, घेतला, कर्ज घेतलं, खर्च केलं, संपलं. इथून खेळ खरा सुरू झाला. ही झाली प्री, जी तुम्हाला माहिती आहे. आता इथून पुढे काय सुरू होते, मेन्स म्हणजे परिणाम. परिणामामध्ये पॉझिटिव्ह परिणाम, निगेटिव्ह परिणाम. म्हणजेच ज्या गोष्टीसाठी सरकारने जी संकल्पना राबवली त्याचा काहीतरी उद्देश हेतू असेल. म्हणजे इथं तो हा पण मुद्दा आलाच तुम्हाला, हेतू उद्दिष्ट नेमकं काय, तुटीचा अर्थभरणा करण्यामागे. आणि बरं तुटीचा अर्थभरणा केल्यानंतर मग काय परिणाम होईल. परिणाम एकच होतो का फक्त, दोन्हीही होतो, सकारात्मक पण आणि नकारात्मक, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. मग ह्याच गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. एखादी गोष्ट जर केली, समजा फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला प्रश्न विचारला, तुटीचा अर्थसंकल्प सरकारने मांडला, तर याचे सकारात्मक परिणाम आणि मग खाली विधानं दिली आयोगाने, मग तुम्हाला निवडता आले पाहिजेत, पॉझिटिव्ह काय आहेत. बरं सेम तीच कन्सेप्ट, तुटीचा अर्थभरणा मांडला, याचे नकारात्मक परिणाम कुठले, आयोगाचे खाली ऑप्शन्स निवडा. आता म्हणून ह्या लेवलने कधी विचारच नाही केला, तुटीचा अर्थभरणा केला, संपलं. मग पॉझिटिव्ह निगेटिव्ह इथपर्यंत थांबायचं नाही, अजून पुढची स्टेज. हे झाले जनरल परिणाम. मंदी दूर झाली किंवा रोजगार निर्मितीला चालना मिळाली, बरोबर काय, हे परिणाम आहेत पॉझिटिव्ह परिणाम. गुंतवणुकीला चालना मिळाली, दारिद्र्य कमी होण्यास मदत होईल, पॉझिटिव्ह परिणाम झाले. निगेटिव्ह परिणाम म्हणलं तर काय होईल, महागाई वाढण्याची शक्यता आहे, अर्थव्यवस्थेमध्ये चलन पुरवठा वाढेल, वस्तू सेवांची मागणी वाढून किंमत वाढून महागाई निर्माण होईल, हे पण परिणाम झाले. आता पुढं हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह जनरल झाल्यानंतर स्पेसिफिक तुम्हाला विचारलं जाईल, ठराविक एखाद्या क्षेत्राला पकडलं जातं. सरळ सरळ तुटीच्या अर्थसंकल्पाचे उद्योग क्षेत्रावर काय परिणाम, कृषी क्षेत्रावर काय परिणाम, परकीय व्यापारावर काय परिणाम, कळते मला काय म्हणायचं ते. म्हणजे स्पेसिफिक एखादा एरिया आयोग निवडतं, याला आपण तयार आहेत का. आणि मग तिथं कोण पुढं जातं माहिती आहे, ज्यांनी राज्यसेवा मेन्स दिलेली आहे, ज्यांनी ह्याच्या आधी 2-3 मेन्स दिलेल्या आहेत, आणि मग त्यांचा अभ्यास तेवढा असतो, त्यांची अंडरस्टँडिंग तेवढी वाढलेली असती. आपल्या कंबाईनच्या नावाखाली आपण काय केलं माहिती आहे का, स्वतःला दाबून ठेवलं आहे. स्वतःला असं आपण हे समजतो, नाही सर मला गरजच नाही, नाही मी कंबाईनच करतो. अरे आयोग जर त्या लेवलला पुढे जात असेल तर तुझी गरज महत्त्वाची नाही आहे, कशा कोणाची गरज महत्त्वाची, आयोगाची गरज काय ते बघ. म्हणून मग आत्ता तुम्ही बघा, स्कोर एवढा वाढवण्याचं, कट ऑफ एवढं वाढवण्याचं कारण काय, काय जादू व्हायला लागली का. अभ्यास तेवढा आहे ना मुलांचा, मग ते कोण आहे तेवढे मार्क घेत आहेत, ज्यांनी आधी मेन्स दिलेले आहेत. मग तुमचं कॉम्पिटिशन कोणासोबत आहे विचार करा, आजूबाजूला बसलेल्या 1-2 नाही आहे, ज्यांना मागच्या आता काही वर्षापासून पोस्ट नाही मिळाली, शेवटची ऑब्जेक्टिव्ह आहेत, राज्यसेवेचा अभ्यास चांगला झालेला आहे, ते खाली येत आहेत कंबाईनसाठी. आणि मग आपण त्या लेवलला टिकतोय का, आपल्याला सवय लागली काहीतरी असंच छोटं विचार करायचा. सो इथं एखादं ठराविक स्पेसिफिक क्षेत्र आयोग विचारतं त्याच्यानुसार. बरं अजून एक्झाम्पल देतो, विथ एक्झाम्पल सांगतो. LPG टॉपिक किती जणांनी केलेला आहे, नवीन आर्थिक धोरण केलं आहे का, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन. एक्झॅक्टली उदारीकरण म्हणजे काय, खाजगीकरण म्हणजे काय, आणि जागतिकीकरण म्हणजे काय सांगावं लागेल. ह्याच्या पलीकडं आता आयोग काय करतो माहिती का, ब्रेकडाऊन करतो, तोडतं. आता सेपरेटली फक्त जागतिकीकरण विचारलं, जागतिकीकरणाचा अर्थ व्याख्या विचारली. त्याच्यानंतर प्रश्न आहे आयोगाचा, जागतिकीकरणाचे दुष्परिणाम. म्हणजे एक तर कन्सेप्ट माहिती पाहिजे, ते झाल्यानंतर पण त्याचे दुष्परिणाम म्हणजे कुठले पॉईंट विचारलेत, निगेटिव्ह पॉईंट. ह्याच्यात जर आता स्पेसिफिकली एखादा एरिया विचारला तर, सेक्टर विचारलं तर, जागतिकीकरणाचे दुष्परिणाम कृषी क्षेत्रावर, उद्योग क्षेत्रावर किंवा अजून कुठल्यावर आपण तयार आहेत का. मला काय म्हणायचं लक्षात येते का, ही लेवल आहे. आजच्या सेशनमधून बघा, आता उद्यापासून तर आपण अजून व्यवस्थित, म्हणजे बॅच स्टार्ट झाल्यानंतर तुम्हाला रोज 2-2 तास
हे डिटेलमध्ये व्यवस्थित होईलच पुढं, पण आत्ताचा जो ॲप्रोच आहे मला तुम्हाला हेच आज मेंटली ब्रेकडाऊन करायचं आहे. प्री आणि मेन्समधला फरक. प्रीच्या मानसिकतेतून बाहेर यायचं आहे. कुठं जायचं आहे आपल्याला? मुख्य परीक्षेच्या मानसिकतेमध्ये. आणि हे जोपर्यंत तुमच्या डोक्यात येत नाही, तुम्ही इकॉनॉमिक्सचे कुठलंही सोर्स वापरा, YCM वाचा, काही आउटपुट मिळेल का? कारण ही आयोगाची डिमांड आहे, हे कीवर्ड्स आहेत. चला ऑनलाईन कळते का? आणि ऑफलाईन जागेत ना सगळे? एक तर दुपारची वेळ, फॅन AC लावलेला, आणि त्यात इकॉनॉमिक्स, आणि त्यातही मेन्सचा. ऑनलाईन आहेत का सगळे जागेवर? काय होतं माहिती आहे का? बघा, हे असं म्हणजे ज्यांनी अटेंड तरी केले किमान, ती अर्धी लढाई जिंकली म्हणायला हरकत नाही. काही जणांना असं वाटतं की नकोच, कुठं कष्ट घ्यायचे एवढे 2 तास, त्याच्यापेक्षा मॅच बघितलेला बरा म्हणा. हां, एक दिवस वाया घातलेला मॅचला चालतो, पण नाही लेक्चर कशाला बघायचं? कशाला काहीतरी चांगलं कळालं, एखादा मार्क वाढला आणि चुकून पोस्ट मिळाली तर? अजून आम्ही ठरवलं ना 2-3 वर्ष, ते कुठला तरी मूवी आहे बघा, मला वाटतं रॉकस्टार कुठला तरी, ते म्हणते मला संगीत येतच नाही म्हणतंय, माझ्यात काय माहीत नाही. मग ते त्याच्या मित्राकडे कोणाकडे जातं, ते म्हणतंय एक प्रॉब्लेम कळाला, म्हणजे तुला काय येत नाही? ते म्हणतंय तुला अपयश आलं नाही, फ्रस्ट्रेशन आलं नाही, घरातून बाहेर काढलं नाही, आधी हे कर म्हणतंय. मग तसं आहे तुमचं. तुम्हाला ना निगेटिव्हिटी, फ्रस्ट्रेशन, फेलर्स हे घेऊन पोस्ट मिळवायची का? तसं काही आहे का? तर ते पहिल्यांदाच घ्या मग आता पटकन, जे मेन्सला पाहिजे ते. नाही तर आपण ठरवून घेतले 4-5 वर्ष लागणार आहेत. चला कळतंय ना? परिणाम झाले हे कीवर्ड्स. आणि इथं हा एरो कशावर टाकलाय? विविध क्षेत्रावर, विविध बाबीवर परिणाम. विविध क्षेत्रावर, विविध बाबीवर परिणाम. जसं की एक्झाम्पल, आत्ताचा जो प्रश्न बघितला होता तो काय होता? सरकारने कर्ज घेतलं, पण परिणाम कोणाचा विचारला, कशावर विचारलाय? बघा इकडं, हे इकडं. जेव्हा लोक सरकारी कर्जाची सदस्यता घेतात तेव्हा उपभोगाची प्रवृत्ती रोखली जाते. म्हणजे सरकारच्या कर्जाचा संबंध हा लोकांच्या उपभोगावर लावला. एवढ्या छोट्या गोष्टीवर त्याचा परिणाम, लिंक कोणाशी जोडली बघा. मग आपण त्याला तयार पाहिजेत की कुठल्याही गोष्टींबाबत विचारलं जाऊ शकतं. हां, आणि त्या कीवर्ड्समधला लास्टचा कीवर्ड आहे उपाययोजना, धोरणे. लास्टचा कीवर्ड उपाययोजना, धोरणे. आता हे सगळे जे कीवर्ड्स आहेत बघा इथं, आयोगाचा प्रश्न काय सांगतो? सार्वजनिक कर्जामुळे श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब अधिक गरीब होत जाईल. काय अर्थ घ्यायचा याच्यातून? सरकारने जर कर्ज घेतलं, सार्वजनिक कर्जामुळे श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब अधिक गरीब होत जाईल. हे कसं काय? नाही ठीक आहे ना, म्हणजे चूक बरोबर ठीक आहे. आता आयोगाने ते उत्तर दिलंय, आपण म्हणू शकतो हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे, काय जे असेल ते असेल. मुळात कन्सेप्ट समजून घ्या आणि मुख्य परीक्षेची डेप्थ समजून घ्या. आपल्याला आता कुठलीही गोष्ट वाचताना ना ही अशी इंटरलिंक आयोग कशालाही लावू शकतं हे डोक्यात आधी आणलं पाहिजे आणि त्याच्यानुसार वाचन केलं पाहिजे. अजून पुढं हां, साधा बेसिक प्रश्न आहे निर्देशांकाचा, ज्याला असं वाटतं की फक्त अवघडच विचारलं जातं आहे, असं काही नाही. कधीपासून सुरू झाला आहे, काय आहे त्याच्या बाबतीत. पुन्हा हे इथं NVA ही डेप्थ वाढली बघा थोडी. हां, आता हा प्रश्न भारतीय शेतीच्या उत्पादकतेसंदर्भात किती जनरल आणि व्हेग स्टेटमेंट आहेत. स्वातंत्र्यानंतर शेतीच्या उत्पादकतेत वाढ झाली, शेतीच्या उत्पादकतेत वाढ ही देशात सर्वत्र समान झाली. आता आपल्याला ज्यावेळेला आपण वाचतो ना इकॉनॉमिक्स, तुम्ही वाचल्यानंतर त्याच्यावर आधारित चुकी बरोबर ठरवता येतात का? यासाठी फार काही मोठं वाचावं लागेल का? सेम फॅक्ट्स, बेसिक फॅक्ट्स, झिरो बेस्ड बजेट. हां, आता अर्थतज्ञ आणि सिद्धांत. डोंट वरी, मुख्य परीक्षेसाठी याच्यावर काम चालू आहे. थोडे दिवसात तुम्हाला एक 8-15 दिवस द्या मला, फक्त 8-10 दिवस. 10 दिवसात राज्यसेवा मेन्सचे जे इकॉनॉमिस्ट आहेत ना त्यांची थेअरी, ते तज्ज्ञ, त्यांची पुस्तकं, ह्याच्यावर सेपरेट एक नोट्स मिळून जाईल. डोंट वरी. त्यामुळं
इथं आल्यानंतर ना जो ऑड एरिया आहे ज्यासाठी तुम्हाला मोठे रेफरन्स वाचायचे हे हे मग ह्या गोष्टी जर वाचायच्या असतील तर मग इथं कशाला आलात तुम्ही. म्हणून बॅचचं बेनिफिट हे एक मिळेल की जे काही आपलं एक्स्ट्राचं मटेरियल आहे ना ते कंपाईल करून दिलं जाईल. पण पूर्ण जर देत बसलो तर राज्यसेवा मेन्स केली जाईल. मग ती करायची का आपल्याला बॅलन्स ठेवून जेवढे इकॉनॉमिस्ट आहेत महत्त्वाचे जे की इथं आहेत आणि बेसिक लेवलला आपल्याला इकॉनॉमिस्टसुद्धा डीपमध्ये करायचं नाही. त्यामुळे ह्याची चिंता नका करू. पण हा एरिया आपण घेणार आहेत बरं का, सोडायचा नाही आहे. म्हणजे जर तुम्हाला मला सांगा अर्थतज्ञांचे सिद्धांत पाठ करायचे कोणी सिद्धांत कोणत्या अर्थतज्ञांनी मांडला किंवा हे पुस्तक कोणत्या अर्थतज्ञाचं एवढं बेसिक केल्यावर एखादा मार्क नको का घ्यायला. त्यामुळे ते पूर्ण स्किप पण नाही करायचं. ती लक्ष्मण रेषा आपण ठेवू. परत हे सहकार टॉपिक आहे फॅक्ट्स बेसिक फॅक्ट्स ज्याला वाटतं ना मेन्सला फॅक्टची गरज आहे का नाही त्याच्यासाठी. एक्झॅक्टली हा एक प्रश्न डिस्कस करायचा आहे मला. काय आहे चला लक्षात द्या इकडं. ह्या प्रश्नाबद्दल काय सांगता येईल सांगा बरं मला. म्हणजे काय या प्रश्नात नेमकं करंटचा प्रश्न आहे की कन्सेप्टचा आधी हे सांगा. हां 21-22 मग हे वर्ष कसं टाकलं बरं ठीक आहे टाकलं तर हरकत नाही. प्रश्नातल्या कुठल्या कीवर्ड्सवरून उत्तराकडे जाता येईल बरं ठीक आहे. हां परकीय चलन. आता याच्यात ऑप्शन कुठला कुठला कटला हा एक ठीक आहे. बरं हा 2 मिनिटासाठी बाजूला हा का कटला बरोबर. आणि प्रश्नात काय विचारलंय म्हणून थोडं लक्षात घ्या. मुख्य परीक्षा ही वेगळी काय चंद्रावरून घेतली जाते का रे पृथ्वीवर आपण इथंच आहेत ना रे. जे आहे ना आपण की इकॉनॉमिक्स म्हणजे अवघड आहे सर मेन्स आता कसं होईल काय होईल. म्हणून माझ्यासोबत फक्त पुढं चला तुम्हाला ऐकूचे प्रश्न घेऊन दाखवतो. फक्त बेसिक कन्सेप्च्युअल क्लिअरिटी असली पाहिजे. मुळात परकीय चलन साठा हे कन्सेप्ट शिकवतो का आपण प्रीला पण शिकले ना. मला असा फॉरेक्स रिझर्व ह्याच्यामध्ये येतं काय प्रीला केलंय. हां पण प्रीला केलंय काय येतं आरबीआयकडे असलेलं परकीय चलन. हां सोनं SDR RTP व्हेरी गुड बरोबर. बरं मग आता हे म्हणजेच परकीय चलन बरोबर. मग आता ते 2021-22ला असेल तरी हे 4 घटक असणार का नाही. हे इथं बघा ह्याच्यात RBIच्या निव्वळ परकीय चलनात मालमत्तेत कुठलं आहे हे RBI काय कन्सिस्ट करते हे 4 घटक बदलणार आहेत का. हां ह्याच्यातलं प्रमाण बदलत की कधी हे जास्त कधी ते जास्त पर्सेंटेज. पण ह्याच्यात हे मात्र बदलणार आहे. ह्याच्यात रुपया येईल का रे हे परकीय चलनात कसं येईल गेलं. बरं हे इथं आहे का 4 जे नावं आहे तुम्हाला मी मुद्दाम हात असाच ठेवला आहे हे जे 4 आहेत ना ह्याच्यामध्ये सोनं होतं काय 4 मध्ये सोनं होतं. बरं विदेशी चलनात मला म्हणजे RBIकडे परकीय चलन. मग आता हे 2च म्हणल्यावर उत्तर काय असणार आहे. मग इथं वर्ष टाकून आहे ना वा. बरं झालं फॅन सगळेच फॅन बंद करा म्हणजे झोप येणार नाही. हॅलो चला हॅलो हॅलो ऑनलाईन ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का सांगा. येतोय ना. चला टेक्निकल प्रॉब्लेम आला होता. जॉईन झाले सगळे परत आहेत ठीक आहे. अडथळे अडचणी असणारच आहेत. त्यात विषय इकॉनॉमिक्स आहे. माणसं हँग व्हायला सिस्टीम हँग होणारच नाही. हां साधा सोपा सब्जेक्ट आहे का पण कितीही वेळा बंद पडू द्या सोडायचं अजिबात नाही. आता तर कुठं ते कळायला लागलं लिंक लागली. मी आता त्यांना तेच सांगत होतो ऑफलाईनवाल्यांना ऑनलाईनवाल्यांना परत रिपीट करतो सांगतो. हां जॉईन झाले असतील सगळे. ज्याला महत्त्वाचं काही काम असेल बाकी ते केलं असेल. मी तुम्हाला हे सांगत होतो की ज्याला असं वाटतं माझा स्कोअर आहे त्यांनीच फक्त आता मेन्स सिरियसली केली पाहिजे असं जर वाटत असेल ना तर बघा ज्यांचा स्कोअर नाही मी त्यांच्यासाठी सांगतो.
तुम्ही MPSC सोडून देणार आहेत का? नाही. देणार असाल तर मग दुसरा ऑप्शन आपण डिस्कस करू. पण जर करणार असाल तर नोव्हेंबरची प्री देणार आहेत. मग तुम्हाला असं वाटतं माझा स्कोर नाही सर, मग मी मेन्स कशाला करू, तर मग मेन्स न केल्यामुळं ते फक्त प्रीच करणार. बरं, आत्ता जे मी सांगितलं, जे काही डोक्यात ब्रॉड व्ह्यू होतोय ते न होता तुम्ही फक्त प्रीवर अडकून पडणार. आणि फक्त प्री नोव्हेंबरमध्ये केल्यानंतर माझं असं म्हणणं की स्कोर चांगला येईल तुमचा. 70 स्कोर आला प्रीला नोव्हेंबरच्या, मग तुम्ही मेन्सला असणार का? शुअर असणार ना. पण मग तिथून पुढे उरलेला कालावधी मेन्सचा तेवढ्या ह्याच्यात क्लिअर होणार कसा का सिलेबस? बरं, तुम्हाला फक्त इकॉनॉमिक्सच आहे का? बाकी विषय प्रत्येकाची डेप्थ एवढी अचीव करणं सोपं आहे का? आता संधी मिळाली, संधीचं सोनं करा. जरी तुमचा स्कोर नसेल तर मेन्सची डेप्थ वाढवा, मेन्सची डेप्थ आणा. सगळ्या गोष्टी जर झाल्या तर बघा आता पुढं काय होईल. जर तुम्ही आत्ता मेन्स व्यवस्थित केलात तर येणारी प्री तुमची ऑटोमॅटिक होईल. आणि प्री झाल्यानंतर ज्यांनी मेन्स नाही केली ते काय कराल, तिथून पुढे मेन्सचा अभ्यास सुरू कराल. तेव्हा तुम्ही काय कराल, रिव्हिजन स्टार्ट कराल. जर आत्ता मेन्स केली तर प्री नंतर तुमचं फक्त रिव्हिजन असेल, अभ्यास असेल का? अभ्यास होऊन गेला आहे. आणि मग जर रिव्हिजन जेवढे जास्त तेवढे परफेक्शन, डेप्थ जास्त, परीक्षेमध्ये ॲक्युरसी जास्त, स्कोर. आणि मग जर एवढं वाच असेल तर मार्क वाढत असतील तर पोस्ट मिळणार का नाही? हे लेक्चर, हे वाक्य लिहून ठेवा. नाही तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरला गजानन भस्के आठवलं तर मला म्हणा तुम्ही. ज्याने ज्याने चूक केली ना, हे काही बॅचसाठी क्लाससाठी नाही सांगत, नको लो बॅच, गरज नाही मला, पुस्तक नको घेऊ माझं, लिटरली सांगतोय. ही तळमळ आहे ना की वर्ष वाया नका घालू. बॅच आणि पुस्तक सोडून द्या, ह्याच्यासाठी नाहीच तर आम्ही इथं. ज्याला रिझल्ट आला, ज्याला करायचं ते कर, लावायचं लाव, नाही तर नको लावू. विषय हाच आहे की तुम्ही तुमचे महत्त्वाचे वर्ष बर्बाद करताय, वर्षानुवर्ष. हे वास्तव आहे, पटलं का? आणि म्हणून मग आता तुमचा स्कोर असल नसल ताकदीनं मेन्स करा, जेणेकरून की याचं बेनिफिट तुम्हाला पुढे ऑटोमॅटिक मिळेल. झालं, एवढाच आजचा विचार. आता मी जे तुम्हाला टास्क दिला होता ऑफलाईन ऑनलाईनमध्ये, कंटिन्यू 2 मिनटं करा. काय टास्क होता माझा? आत्तापर्यंत झालेल्या लेक्चरमधून तुम्हाला काय लक्षात आलं आणि तुम्ही काय घेतलं ऑनलाईन? कदाचित इथंच ब्रेक झालं तर वाटतं ते. सांगा, ऑफलाईन काय केलं, काय लिहिलं? मेन्ससाठी जरी सिलेबस राज्यसेवा मेन्स सारखा असला तरी तिकडे 110 क्वेश्चन्स आहेत आणि इकडे 10 क्वेश्चन्स. हे स्वतःला सांगा. ज्याला ज्याला वाटतं ना सर राज्यसेवा मेन्स ॲज इट इज इकडं टाकलाय सिलेबस, ॲज इट इज मी केली पाहिजे, तर मग आउटपुट किती आहे बघा. ते एक महत्त्वाचा पॉईंट आज लेक्चरमधून कळाला. अजून हां ठीक आहे. म्हणजे इझी मीडियम कॅटेगरी जी आहे ना, ज्याला आपण नोन एरिया म्हणतो, आपल्याला माहिती आहे की हा एरिया केला की मला रिफ्लेक्ट मिळतं, तेवढा एरिया प्रायोरिटीनं करा, परफेक्शन आणा. नको त्या ह्याच्या मागे लागण्यात अर्थ आहे का काही? हां पुढं ठीक आहे. लक्ष्मण रेषा, बाउंड्री थांबावं लागणार कुठंतरी आपल्याला. अजून जे इथं सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा तर आहे ना. मग तुम्ही मेन्सला आल्यानंतर काय बदलणार? फक्त असं करायचं का लायब्ररीत जाताना बसताना मी मेन्सला आहे, दुसऱ्यांना दाखवायचं का फक्त? हे काय पदवी काय, कधी मानद पदवी मिळाली मुख्य परीक्षेला आहे म्हणून? तर हा सगळ्यात महत्त्वाचा अँगल जो तुम्हाला बदलायचा आहे. इकडं ह्याच्यातून या, अजून दाखवतो आता. हे हा प्रश्न अवघड आहे का रे? बरं, कन्सेप्ट का फॅक्ट्स आहे सांगा. आता राज्यसेवा मेन्स पण घेतो. कन्सेप्ट काय आहे की फॅक्ट्स आहे? फॅक्ट्स आहे, बेसिक फॅक्ट्स. म्हणजे राज्यसेवा मेन्सला सुद्धा एवढे साधे प्रश्न येतात. आपल्याला वाटतं ना की काय केलं पाहिजे मेन्सला. आता हे झालं का सुरू? आपण राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक जो केला आहे ना, GDP GNP आपल्याला माहिती असतं. आता प्रश्नाचा अँगल कसा बदलला बघा. ह्याला म्हणायचं मेन्स. टॉपिक कुठला आहे? राष्ट्रीय उत्पन्न. बरं, ह्याला काय लिंक लावली आहे? विकसनशील देश. ठीक आहे. याच्यामध्ये कोणत्या अडचणी येतात? म्हणजेच आपण ज्या राष्ट्रीय उत्पन्नात मोजतो, राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना, GDP GNP करतो. आता थोडं पुढे गेलंय. जर हे असेल तर इथं मग हे काय असंघटित विखुरलेले उत्पादन, निर्वाह, पुरेशा सांख्यिकी आकडेवारीची उपलब्धता, निरक्षरता, अशा गोष्टी मग विचारात घेतल्या जातात. ह्याला म्हणायचं मेन्स. आपल्याकडं अविकसित राज्य देश आहे म्हणल्यानंतर निरक्षरता आहे. मग निरक्षरतेचा राष्ट्रीय उत्पन्नाचा संबंध इथं काय? ॲक्च्युली ह्याचा मानव विकासाशी यायला पाहिजे. मग सांगा बरं कोणीतरी लिंक मला लावून. आता इथं
ABD दिलंय, बरोबर. म्हणजे हे सोडून द्या, हेच डी घेतलं ना त्याच्यामध्ये, कसं झालं का? डोकं बंद पडलं ना. बिझनेस करणारे छोटे छोटे व्यवसाय, चहा वगैरे जे उद्योग हां. राष्ट्रीय उत्पन्नात थोडीशी मोजतो ना आपण त्यांच्याकडे, त्या पद्धतीने मोजतच नाही. मोजत नाहीत, पण ठीक आहे, थोडंफार जवळ आलात तुम्ही, हरकत नाही. पण स्किल नसल्यामुळे रोजगाराचा संबंध येतो. माझ्याकडे स्किल नाही, मला चांगला रोजगार नाही मिळणार. आपला इथं टॉपिक कुठला चाललाय? राष्ट्रीय उत्पन्न. बर, निर्वाह शेती, इथं सबस्टेन्स फार्मिंग, असंघटित विखुरलेले. बरं हां, हे पण ठीक आहे ना, ऐकलेलं आहे आपण. ॲग्रिकल्चर कोर केला नाही सर म्हणून आम्हाला माहीत नाही, हरकत नाही. हे तर माहिती आहे ना. प्रीला जे माहिती मी त्याच्या बेसिसवर सांगतोय, त्याच्या बेसिसवर ते किमान लिंक लावा. ह्याचा काय संबंध आहे? झालं ना, भयान शांतता पसरली ना. टॉपिक तोच आहे. माझं म्हणणं नेहमी बघा, आत्तापर्यंत तुम्ही प्री घ्या, मेन्स घ्या, PYQ मधून काय घ्यायचं तर ह्या गोष्टी घ्यायच्यात. कारण एरिया टॉपिक दरवर्षी बदलतो का रे? तेच आहे ना. मग क्वेश्चन कसे बदलतात तर ही डेप्थ बदलते. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नावरचे आधीचे प्रश्न प्रीचे बघितले, हा मेन्सचा प्रश्न आहे. याचा अर्थ असा आहे, आता बघा नीट एकच प्रश्न डिकोड करतोय. GDP म्हणजे काय मोजतोय आपण इथं? राष्ट्रीय उत्पन्न मोजतोय म्हणजे काय मोजतो? एका आर्थिक वर्षामध्ये देशात निर्माण होणाऱ्या वस्तू व सेवांचं उत्पादन. आता हे जे उत्पादन आहे, हे उत्पादन होण्यासाठी उद्योग व्यवसाय काहीतरी आहे ना रे, आर्थिक क्रिया मोजतोय आपण, काहीतरी बिझनेस आहे याचा, ही करते. आता मी इथं सेवा निर्माण करतोय की वस्तू निर्माण करतोय? सेवा. तुम्हाला शिकवतोय ना. मग आपल्या अकॅडमी रजिस्टर आहे, मग रजिस्टर आहे म्हणल्यावर ऑनलाईन रेकॉर्ड आहे, सरकारकडे रेकॉर्ड आहे म्हणल्यावर काउंट होणार इथे किती सेवा निर्माण व्हायला लागल्यात. समजा माझा हा बिझनेस आहे, वॉच तयार करतोय मी, मोठी कंपनी आहे, रजिस्टर आहे, सरकारकडे नोंद आहे, मग किती निर्माण होत आहेत वस्तू वगैरे ते काउंट होत आहेत. मग ही सगळी आकडेवारी रजिस्टर कंपन्यांची, रजिस्टर उद्योग व्यवसायांची, नोंदणीकृत उद्योग व्यवसायांची ही जी आकडेवारी आहे वस्तू व सेवा निर्माण होणाऱ्याची, उत्पादन होणाऱ्याची, ही सरकारकडे जाते. आणि मग एका आर्थिक वर्षात सरकार या सगळ्यांची बेरीज करून किमतीनुसार त्याचा आकडा काढतो. आणि तो आकडा म्हणजे काय? राष्ट्रीय उत्पन्न. पण हे सगळे उद्योग व्यवसाय, वस्तू व सेवांचं उत्पादन नोंदणीकृत असेल तर मग विषय काय येतो? असंघटित क्षेत्र. अरे असंघटित क्षेत्राची बेसिक डेफिनेशन आठवत आहे? संघटित असंघटितला फरक सांगितला होता मी. नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत म्हणजेच असंघटितवाल्यांनी तयार केलेल्या वस्तू व सेवा ह्या सरकारकडं जातच नाही, पोहोचतच नाहीयेत, म्हणजे काउंट होणार का? मग ही अडचण आहे का नाही? निरक्षरता. गावाकडं ग्रामीण भागामध्ये विशेषतः शेती व्यवसाय करणारे फार शिक्षित असतात का? मग त्यांचे व्यवहार असे फार डॉक्युमेंटेशन असतात का? थांब मी असं लिहून घेतो, काय करतो, काय असतात त्यांचे? तोंडी व्यवहार असतात. मग ते शेतकऱ्यांचे उदाहरण घ्या, छोटा उद्योजक व्यवसाय घ्या, चहा टपरीवाला, ते व्यवहार करताना कुठलीही नोंद, कुठलं रजिस्ट्रेशन काही नसतं. पण तिथं वस्तू सेवा तयार होतात का नाही? तयार होत आहेत, पण काउंट होतात का? मग त्याच्यात बरीच निरक्षरता आहे, त्यांना अवेअरनेस नाही आहे, ते नोंद घेऊ शकत नाही, इथंच लक्षात ठेवतात व्यवहार सगळा. आणि जर ते वस्तू सेवा निर्माण करत असतील पण त्या सरकारकडं रिफ्लेक्टच होत नाहीत, म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न मोजताच येणार नाही. आता कळालं का? आता यस, ही लक्षात आली अडचण. म्हणजे विचार करा, अजून तर मी शिकवलंच नाही, पण ते त्या लेवलला जावं लागेल का नाही आपल्याला? किंवा हीच थिंकिंग प्रोसेस वाढवणं म्हणजे मुख्याला शिफ्ट होणं. विचित्र काहीतरी वाचायचं, मोठे मोठे सोर्सेस वाचायचे गरजच नाही आहे. कळतंय मी काय म्हणलं ते? चला ऑनलाईन सांगा पटकन. हा जो आत्ता प्रश्न डिकोड केला आणि ही जी कन्सेप्ट तुम्हाला थोडी पुढे नेऊन शिकवली, लक्षात आलं का? फरक जाणवला का प्री आणि मेन्समधला? ऑनलाईन जागेत का सगळे? आणि इथं आत्ता जी सांगितलेला कंटेंट आहे, खराच नवीन काय वाटत असेल तर नक्की आवर्जून लाईक करा व्हिडिओला आणि इतर मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा. किंवा मेन्स करायची असेल तर काय करायचं, तर हे व्हिडिओ बघ म्हणायचं आणि तुमची फीडबॅक मेन्शन करा. चला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. म्हणजे हा जो क्रक्स तुमच्यापर्यंत पोहोचतोय ना, किमान तेवढं तर रिटर्न तुमच्याकडून अपेक्षित आहे, बाकी काही नको. आणि जो वेळ देताय भर दुपारी उन्हात, योग्य ठिकाणी आलोत आणि 2 तासाचं रिफ्लेक्शन तुम्ही लेक्चर झाल्यानंतर मोजा, मग कळेल तुम्हाला. चला, हा झाला एक प्रश्न सांगितला, प्री आणि मेन्समधला फरक. हा काय आहे? पैशाची कार्य. प्रीला करतो का नाही आपण? इथे कामाला येणारच आहेत. आता एखादा ऑप्शन, एखादा अर्थ त्यांनी टाकला मध्ये, पण किमान हे तरी वाक्य आपलं आवाक्यातलं आहे का नाही? अजून अवघड प्रश्न. आता काय आहे? प्रीला कधी केलाच नाही.
हा राज्यसेवा मुख्य परीक्षेचा प्रश्न आहे. म्हणजे आज गैरसमज दूर करतो. राज्यसेवा मेन्स करणं म्हणजे काय आणि मेन्सचं इकॉनॉमिक्स करणं म्हणजे काय? चंद्रावरचं मंगळावरचं पुस्तक आणायचं का वाचायला? हा मेन्सचा प्रश्न आहे. किती अवघड आहे? ठरवा, तुम्ही ठरवा. फिलिप्स वक्र, डेफिनेशन काय फिलिप्स वक्र रेषेची? महागाईचा दर तसंच वाढत जाईल तसे बेरोजगारी कमी होत जाते. म्हणजे व्यस्त प्रमाण सांगितलं ना, एक वाढतं एक कमी होतं. ही फिलिप्स वक्र रेषेची कन्सेप्ट बघितली आपण. मग महागाई म्हणजे चलनवाढ आणि बेरोजगारी यांतील व्यस्त संबंध म्हणजे अपोजिट, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. मग तेच येणार आहे. मग हे प्रीला बघितलेलंच आहे. म्हणजे राज्यसेवा मेन्सचे प्रश्न जर आपल्याला प्रीच्या अभ्यासात सुटत असतील तर थोडी डेप्थ वाढवली की बाकीचे प्रश्न सॉल्व्ह व्हायला काय हरकत नाही. वा, हा एक प्रश्न घ्या. लोकसंख्या अँगल. मी परत प्रीचा काय रेफरन्स देतो? ज्यांनी ज्यांनी प्रीचे लेक्चर केलेत, आपण लोकसंख्येची अवस्था शिकल्या का नाही? मला सांगा, लोकसंख्येची पहिली अवस्था जन्मदर मृत्यूदर काय जास्त आणि काय कमी? दोन्ही जास्त. व्हेरी गुड. दुसऱ्या अवस्थेमध्ये मृत्यूदर थोडा कमी, जन्मदर तसाच असतो. तिसऱ्या अवस्थेत दोन्हीही. मग इथं कुठली अवस्था विचारली? बर, मग काय? उच्च जन्म उच्च मृत्यूदर असतो का? ही कुठली अवस्था? पहिली. पण विचारली कुठली? बर, इथं उच्च मृत्यूदर दिले फक्त. उलट काय होतं दुसऱ्यामध्ये? गेलं काय? अल्प जन्मदर उच्च मृत्यूदर असं असतं का? युअर आन्सर इज अवघड आहे. म्हणजे मेन्सचे सुद्धा प्रश्न जर नीट बघितले ना, नीट बेसिक अभ्यास सोडायचा नाही रे, त्याच्यावरचे प्रश्न तरी किमान यायलाच पाहिजेत. थोडा अंधुक आहे, पण काय माहिती प्रश्न? मानव विकास निर्देशांक, पहिला मानव विकास निर्देशांक महबूब उलक हे नाव विचारलंय आणि तो कधी प्रकाशित झाला ते वर्ष विचारलंय. अवघड आहे का प्रश्न? फॅक्ट्स आहेत मानव विकासाचे. बर, जन्माच्या वेळेचे वजन आधारे मोजले जाणारे आरोग्य हा मानव विकास निर्देशांक आहे. मानव विकास निर्देशांक त्याचे 3 निकष कुठले कुठले? आरोग्य, शिक्षण, राहणीमान. आरोग्यामध्ये कुठला घटक बघितला जातो? व्हेरी गुड, नशीब लक्षात आहे. इथं काय विचारलंय? जन्माच्या वेळेचे वजन. कीवर्ड्स, शब्दाला महत्व आहे का? ज्याला ज्याला असं वाटतं ना की सर शब्दावर लय खेळतात, आपल्या टेलिग्रामवरचे प्रश्न सुद्धा बऱ्याच जणांना सुटत नाहीत कारण शब्द कुठेतरी केला. आयोग करतो का नाही असा? अरे हे वजन आहे का? हे आयुर्मान आहे ना. पण तुम्ही जर फास्टमध्ये स्पीडमध्ये बघितलात, जन्माच्या वेळेचे हा शब्द आहे का नाही बरोबर, पण पुढे वजन आहे की उंची आहे का काय आहे, ह्याच्यावरून जर तुम्ही उत्तर चुकवलात तर मग मला पश्चाताप होतो. सर मी हे नीट बघितलंच नाही, मला वाटलं जन्माच्या वेळेचे दिले म्हणजे तसंच काहीतरी होतं, असंच काहीतरी नसतं. पूर्ण वाचायचं आणि कीवर्ड्स याला महत्त्व आहे. चला नेक्स्ट घ्या. काय अवघड प्रश्न आहे का रे? राज्यसेवा मेन्सचा प्रश्न आहे हा. परत नाही घेतलं का प्रीला आपण? बघा इकॉनॉमिक्स गाईड काढा. म्हणजे तुम्हाला जे म्हणतो ना मी परत परत फिरून, अरे हे राज्यसेवा मेन्सचे प्रश्न असे किती प्रश्न याच्यातले दाखवतो तुम्हाला मी, किती. आणि क्लिअर कट हा जो आहे ना PHDI म्हणतो आपण त्याला, प्लॅनेटरी प्रेशर ॲडजस्टेड HDI जो काढला. बरं त्याची डिटेल काय विचारलंय का? ह्या वर्षी कुठला काढलाय? म्हणजे तुम्हाला कशाचे वर्ष माहिती पाहिजे? HDI, ISDI, GDI जे आपण प्रीलाही केलंय. म्हणजे जी गोष्ट बेसिक आधी केलेली ती इथे कामाला येणार आहे, फक्त थोडी लेवल वाढवायची आपल्याला अजून कन्सेप्ट बाबतीत. हा घ्या. म्हणजे ज्याला ज्याला वाटतं ना राज्यसेवा मेन्सचे POQ केले पाहिजे का, तर हे कर ना. राज्यसेवा मेन्सचे POQ हे कर. नको ते विचित्र आकडेवारी ती पण दाखवतो तुम्हाला पुढं, ती किती बिनाकामाची. इथं काय विचारलं आता? हे MPI आणि त्याचे निकष. ह्याच्या आधी काय विचारले? HDI. म्हणजे सरळ सरळ मानव विकासाच्या निर्देशांकावर फॅक्च्युअल प्रश्न आहेत. हा वाला प्रश्न घ्या. आता पेपर कुठला आहे आता आपण बघितलेला? हा वर्ष या इकडं. हां कुठला आहे? ठीक आहे 23चा पेपर आहे. या आता इकडं.
हां. आणि आकडेवारी कुठली विचारली? पेपर कुठला आहे? मग आता हे करणं अपेक्षित आहे. ह्यासाठी तुम्ही सोर्स वाचा, मोठे मोठे सोर्स वाचावं लागणार आहे. म्हणजे हे इनपुट आउटपुट रेशो समजून घ्या. अशा प्रश्नामध्ये लोड घ्यायचा का? मग तुम्ही सर असे प्रश्न कुठून कव्हर होतात? सांगतो ना मी, विथ सोर्स दाखवतो. हे जे हे आता हे सगळं दाखवणं शक्य नाही. विथ सोर्स मी वाटलं तर टेलिग्रामवर टाकून देईल की यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, इकॉनॉमिक सर्वे, NCERT, देसाई भालेराव दत्त सुंदरम, ह्याच्यातून प्रश्न जे आहेत ना येतात. पण त्याचं प्रमाण किती आहे रे? एक प्रश्न, 2, मी म्हणून मॅक्सिमम 3 प्रश्न तिकडून येतात. बाकी आपल्या इकॉनॉमिक गाईडमधून कव्हर होतात ना, मोर दॅन सफिशियंट. आता अशा आकडेवारी तुम्हाला देत बसलो मी तर जवळपास 100 पानं तर फक्त आकडेवारीची होतील. आणि त्यातून मिळणार किती? एखादा प्रश्न. बघा हे सुद्धा मी मुद्दाम घेतलेत, म्हणजे असं नको की फक्त सोपे सोपे दाखवतात सर, अवघड दाखवतच नाहीत. हां, हा एक प्रश्न. आपण आर्थिक वाढ, आर्थिक विकास, मानव विकास, शाश्वत विकास अभ्यास करतो. त्यासोबत मला वाटतं सेपरेट टॉपिक आपल्या पुस्तकातच आहे फक्त. सर्वसमावेशक विकास हा टॉपिक आहे बघा. मग सर्वसमावेशक विकासामध्ये मी तुम्हाला शिकवताना काय सांगितलं होतं की जी विषमता आहे ती किती प्रकारची विषमता आहे? आर्थिक विषमता, गरीब श्रीमंतातील दरी. सामाजिक विषमता, ठराविक समाज, SC ST काय मागे आहे काय पुढे आहे, सामाजिक विषमता. त्यासोबत प्रादेशिक विषमता. आता प्रादेशिक विषमता म्हणजे काही प्रदेश विकसित, काही प्रदेश अविकसित. तुम्ही बघा भारतामध्ये विकसित राज्य म्हणलं तर कोण आठवतं? महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गुजरात. अविकसित राज्य म्हणलं तर UP, बिहार वगैरे. म्हणजे हे जे आहेत ना, काही राज्य पुढे काही मागे. फक्त महाराष्ट्रात विचारलं तुम्हाला तर कुठले राज्य विकसित, जिल्हे बरोबर, कुठले जिल्हे मागास असे काही. बरं, आता ब्रॉडली रिजन सांगतो. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश, ह्याच्यानुसार मागास रिजन कुठले वाटतात? मराठवाडा. बरं, आणि पश्चिम महाराष्ट्र. मग हे जे एक्झाम्पल आहेत ना, दिस इज अ एक्झाम्पल ऑफ रिजनल इम्बॅलन्स. ह्याला म्हणायचं प्रादेशिक असमतोल. मग इथं काय म्हणलं रे? प्रादेशिक असमतोल. याचे निर्देशक विचारलेत. विचार करा, ही मेन्स आहे. म्हणजे आपल्याला आता सगळ्या कन्सेप्टला सिरियसली घ्यायचं आहे आणि सगळ्या कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्यायच्यात. मग नको तो एरिया करायचा की हा एरिया डीपमध्ये जायचा? हे परवडलं ना? आहे त्याच कन्सेप्ट जर थोड्या डीपमध्ये गेल्या तर आउटपुट आहे का? यस. पण इरिलेव्हंट डेटा करण्यात अर्थ आहे का काही? चला, साधा प्रश्न आहे. योजना, गव्हर्नमेंट स्कीम, भारत निर्माण कशावर भर देणार? त्याचे बेसिक पिलर्स कुठले आहेत? अवघड आहे का प्रश्न हा? म्हणजे योजना करायच्यात आपल्याला, गव्हर्नमेंट स्कीम करायच्यात. हां, हा एक प्रश्न. एक्झाम कुठली आहे रे? बरोबर. कुठल्या वरच्या आहे? बरं, महाराष्ट्रात एवढे साखर कारखाने, एवढ्या कृषी पतपुरवठा सहकारी संस्था. करायचा का? हे जर करत बसलात ना, मेन इकॉनॉमिक्स राहील बाजूला आणि हेच करत बसणार. आणि हा अवकाश साधा छोटा आहे का हा? आज ही आकडेवारी विचारली, उद्या अजून वेगळी आकडेवारी विचारली जाईल. तो ह्या प्रश्नाला सगळ्यात शेवटी ज्याला असं वाटलं अभ्यास झालाय त्यांनी इकडे फिरकायचं. मग इकॉनॉमिक सर्वे, बजेट, ॲग्रिकल्चर, शेतीमालातील किंमत धोरणाचे उद्दिष्ट, हे महत्वाचं आहे. हे करायचं म्हणजे उद्दिष्ट शब्द बघा, कीवर्ड्स लिहून दिले का तुम्हाला? म्हणजे अभ्यास करताना इथून पुढे ना कुठल्याही गोष्टींचा हेतू, उद्दिष्ट, कारणे, परिणाम, वैशिष्ट्य हे कीवर्ड्स मेन्सला महत्वाचे आहेत. काय उगाच नाही काढले मी ते कीवर्ड्स, हे गरजेचे आहेत. कशाचं काय कारण आहे? काय 1990च्या कालखंडात औद्योगिक क्षेत्राची कामगिरी असमाधानकारक असण्याची काय कारण आहेत? बेसिक समिती, कुठली समिती विचारली? नरसिंहन समिती. बेसिक फॅक्ट्स, ज्याला असं वाटतं फॅक्ट्स ऑफ इकॉनॉमिक्स गरजेचं आहे का नाही सर? आपलं पुस्तक मी परत म्हणतोय, मला नाही वाटत महाराष्ट्रात कोणी एवढी इकॉनॉमिक्सची तोडफोड केली असेल. कन्सेप्ट, फॅक्ट्स, बजेट, करंट, फॅक्ट्स ऑफ इकॉनॉमिक्स सेपरेटली, योजना, लोकसंख्या, पॉलिटी अँगल, किती. बरं, फॅक्ट्स ऑफ इकॉनॉमिक्सची PDF किती जणांकडे? 97 पेजेसची PDF आहे ना. अख्खे फॅक्ट्स वेगळे करून दिलेत. लिटरली सांगतो, ही राज्यसेवा मेन्स आत्ताच अजून झाली पण नाही. राज्यसेवा मेन्स झाली की माझ्याकडे यायचं. आपली जी फॅक्ट्स ऑफ इकॉनॉमिक्सची PDF आहे ना, त्यातून किती प्रश्न दाखवून देतो तुम्हाला मी.
आता ह्याला ओव्हर कॉन्फिडन्स नाही म्हणायचं, कारण बेस आहे आपल्याला. हे राज्यसेवा मेन्सचे प्रश्न आहेत ना, मग एवढे फॅक्ट्स जर बाजूला काढून दिले असतील तर ती झेरॉक्स काढायची फक्त गरज आहे रे तुम्हाला आणि अभ्यास करायचा. काय हा कशावरचा प्रश्न आहे? वित्तीय संस्था. फॅक्ट्स आहे ना, स्थापना, समित्या, वर्ष, आणि सगळे कुठले प्रश्न बघतो मी? राज्यसेवा मेन्स 2023 म्हणजे रिसेंट आहे ना, शेवटची राज्यसेवा मेन्स झालेली ही प्रश्न आहेत. हे मी प्रीचे प्रश्न डिस्कस नाही करत आहे. प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला कधी या गोष्टी समोर आल्याच नाहीत. हा घ्या प्रश्न. हा याच्या आधी कुठं रिपीट झाला होता का? हा म्हणजे ॲज इट इज नाही, पण हा एरिया रिपीट झाला होता का कुठं? कंबाईन मेन्सला. मग राज्यसेवा कंबाईन मेन्स जर आयोग इंडिकेट करत असेल की बाबा वित्त आयोग मला पाठ पाहिजे, तिथं कुठले विचारले होते रे पहिले? इथं कुठले विचारले? हे पॅटर्न आपल्याला घेऊन अभ्यास करायचा आहे. ही मेन्स आहे. डिमांड ऑफ द एक्झाम काय? ॲज इट इज पाठ करणं आयोगाला तुम्हाला अपेक्षित आहे. म्हणजे कन्सेप्टची डेप्थ इथं पाहिजे का? पाहिजे. फॅक्ट्स बेसिक पाठ पाहिजे का? तेही पाहिजे. करंट योजनेवरचे पण प्रश्न आहेत. पॉलिटी अँगल सगळं इथं अपेक्षित आहे. हां, हा प्रश्न सांगा मला. काय करायचं? वाचा पटकन. भारतात एकूण ट्रॅक्टर विक्रीची संख्या 83 काय लाख कोटी. भारतात एकूण ट्रॅक्टर विक्री संख्या 2020-21 2023 मध्ये जास्त आहे याच्या तुलनेत. हे बरंच सांगतो, ह्याला मोठे सोर्स लागतात. हे प्रश्न कुठून येतात? तर वेगवेगळ्या रेफरन्स सोर्सेसमधून येतात. मग ते करायचं का? आता ट्रॅक्टर विचारलंय, उद्या अजून ट्रक विचारतील. म्हणजे सांगतोय आपण त्याच्या मागे पळायचंच नाही. जो एरिया आयोगाच्या आपल्या बाहेर आहे, मिनिमम लेवलला आपण खेळायचं. इनपुट आउटपुट रेशो काय करायचे? डायरेक्ट नाही नाही नाही, आता ऐका ना, ते सांगतोय. आता हे डिपेंड करतं, तुम्ही जर ह्याच्या आधी अभ्यास केला असेल आणि आता तुम्हाला असं वाटतं की माझा बेस क्लिअर झाला, तर व्हॅल्यू ॲडिशनसाठी तुम्ही ना सोर्स कुठले वाचायचे? सर्वे महाराष्ट्राचा आणि भारताचा. मग त्याच्यातून तुम्हाला हे कव्हर होतं. आणि जर ते वाचू नये, आता बघा तुम्ही एवढं सगळं वाचलात, एवढी आकडेवारी तीच येईल खात्री आहे का? आणि जर नाही आली तर काय करायचं? डायरेक्ट स्किप नाही करायचं. थोडा अभ्यासाच्या बेसिसवर लॉजिक लावता येते का? पण ते लॉजिक कशावर पाहिजे? अभ्यासाच्या बेसिसवर. उगाच हवेत नाही. आपल्याला वाटतं एवढे ट्रॅक्टर आहेत असतील, असं नको. काहीतरी त्याला बेस असला पाहिजे. त्याच्यातही कशामुळे ह्याच वर्षी ट्रॅक्टरची संख्या वाढली किंवा कमी झाली, मग तिथं दुष्काळ पडला होता का? कोविड आला होता का? कोविडमध्ये जो परिणाम झाला सगळ्या क्षेत्रावर. आता बघा अभ्यासाचं लॉजिक असं असतं. कोविडच्या सिच्युएशनमध्ये आता वर्ष एखाद्याचं असं विचारलं तर ट्रॅक्टरची संख्या वाढायला पाहिजे का कमी झाली पाहिजे? कमी व्हायला पाहिजे. एक्झॅक्टली. मग असं पाहिजे. म्हणून तो प्रश्न डायरेक्टली स्किप नका करू. आता कळालं? वाचून घ्या व्यवस्थित. वाचल्यानंतर जर काही असं लागलं, हेच वर्ष आहे का, ह्या वर्षाची तुलना करा, त्या वर्षाच्या घटना बाहेर काढा आणि त्या वर्षीचं बजेट सर्वे तुम्हाला सांगून देईल. बघा आता ट्रॅक्टरची संख्या वाढण्यास आणि कमी होण्यास कशामुळे काय कारणीभूत आहे? बरं ॲग्रिकल्चर फील्ड. बरं मान्य आहे. हां, त्याच्यात काय म्हणजे माझं असं म्हणणं आहे, एखाद्या वर्षी समजा मी आज 100 ट्रॅक्टर तयार केले, उद्या 150 ट्रॅक्टर तयार केले, भारतामध्ये तयार झाले, ह्याला काय कारण आहे? मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये पण इन्व्हेस्टमेंट वगैरे झाली. बरं अजून सांगा भाऊ. ठीक आहे. अजून मेन गोष्ट तुम्ही डायरेक्टली त्या ट्रॅक्टरकडेच बघायला लागले, त्या कंपनीकडेच बघायला लागले. विषय काय? सरकारने ॲग्रिकल्चर संदर्भात काहीतरी पॉलिसी तयार केली आहे. कृषी विषयक धोरण तयार केलं आहे. बजेटमध्ये मोठा फंड अलॉट केला आहे. कोणाला? ॲग्रिकल्चरला. आणि तसं जर झालं तर मला सांगा, आता शेतकऱ्यांकडे जर पैसा आला, शेतकरी पेरणी करतील, पीक घेतील, ती घेतल्यानंतर शेतीची अवजारं लागतील का नाही? मग जेवढं ॲग्रिकल्चरची डेव्हलपमेंटला सरकार फोकस करत असेल, तेवढं नुसतं ट्रॅक्टरच नाही तर बाकीच्या अवजाराचं सुद्धा काय होईल? डिमांड वाढेल. डिमांड वाढल्यामुळे इकडे काय होईल? प्रोडक्शन वाढेल. आता कळालं? यस. चला ऑनलाईन काही जण ऑनलाईनवाले आहेत राईट ट्रॅकवर. म्हणजे ही जी विचाराची दिशा आहे ना, आता कळाली का? म्हणजे हे स्किप करा असं म्हणायचं नाही, पण अभ्यासात तुमच्या अशा लेवलचा असला पाहिजे की मग तुम्हाला बरोबर लिंक लागेल ती. चला, हे कृषीचंच आहे. नियुक्ती विचारली बघा, अध्यक्ष विचारलेत. करंट आला का अँगल? संस्थेचा अध्यक्ष. हां, चला घ्या या इकडं. काय अंदूक दिसत असेल
तुम्हाला सांगतो, अवमूल्यन आणि अवमूल्यनाची टक्केवारी सरळ सरळ डिव्हॅल्युएशन भारतात कधी कधी झालंय, वर्ष सांगा. 1948, 49, 1969, 66, 1900, बरोबर. 49, 66, 91 किती टप्प्यात झाले? व्हेरी गुड. ऑप्शनकडे जायचं नाही. किती टप्प्यात झाले? 3 टप्प्यात झाले. त्यातले कुठले विचारलेत? 2 विचारलेत. म्हणजे आता हा सुद्धा राज्यसेवा मेन्सला आलेला प्रश्न आहे, पण बेसिक आहे का नाही? आपल्याला अवमूल्यन, त्याचे वर्ष आणि त्याचे काय पाहिजे, टक्केवारी माहीत पाहिजे. हातचा मार्क आहे. म्हणजे हे घ्या, राज्यसेवा जर POQ बघायचे असतील ना, हे घ्या, झाले, संपले. कुठले? आता मी सिलेक्टेड घेतल्या, सगळे नाही घेतले. मला तुम्हाला हे दाखवायचं आहे की तुम्ही मेन्स जरी करत असाल तर माझं म्हणणं पूर्ण फोकस तुम्ही कशावर ठेवलं पाहिजे? कन्सेप्टची डेप्थ वाढवणं आणि बेसिक फॅक्ट्स तोंडपाठ करणं. 2 माझं कन्क्लुजन आहे. तिसरं कन्क्लुजन काय? योजना आणि करंटचा पण कुठला एरिया कळाला का? आज मेन्सला काय विचारलं जातं हे करंट आणि लोकसंख्या आहे. आणि पॉलिटी अँगल कळाला. पॉलिटी अँगलमध्ये काय करायचं रे? आर्टिकल पाठ करायचे. बरं, सांगतो तुम्हाला. आता काय करू वाटलं तर एक अजून थोडं जनरल करू ना, मग 2 वे कम्युनिकेशन. तुमचे जे डाऊट आहेत ते आपण सॉल्व्ह करू. आता एकदा पुढचा एक पॅटर्न मला समजून सांगू द्या, म्हणजे तुम्हाला हे लक्षात येईल, पूर्ण क्लॅरिटी येईल की मेन्स म्हणजे नेमकी काय. चला, ह्याच्या आधी IMF वर एक प्रश्न होता. IMF ची कार्य किंवा WTO वर होता का? आता बघा फरक काय. आपण प्रीला IMF करतो का नाही? 2 मिनिटं हे प्रश्न बाजूला ठेवा आणि मला उत्तर द्या. IMF, वर्ल्ड बँक, WTO पूर्व परीक्षेला केलेलं आहे. ह्यांचे काय कार्य आहेत? मी तुम्हाला एक प्रश्न पण विचारला होता बॅचमध्ये, आठवतंय? WTO वर एक प्रश्न टाकला होता, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. ह्याच्या अंतर्गत टाकलं होतं की ते कर्ज देतं का? कुठलं कर्ज देतं? असे आयोगाचे प्रश्न दाखवतो. बेसिक फंक्शन माहिती पाहिजे. IMF कर्ज पुरवठा करतं, पण कसला? परकीय चलनातील कर्ज पुरवठा करतं अल्प कालावधीसाठी. वर्ल्ड बँक कर्ज पुरवठा करतं डेव्हलपमेंटसाठी, इन्फ्रास्ट्रक्चरसाठी, दीर्घ कालावधीसाठी. WTO कर्ज देत काय करते? एवढं बेसिक माहीत झालं, आपण खुश. सर, तिन्ही संस्था माहीत झाल्यात. आता आयोग कुठं जातं बघा. IMF जरी माहिती असेल तर IMFचे काय विचारलेत? ही मेन्स आहे. पूर्व परीक्षेत आपल्याला काय माहिती असतं? एकच ब्रॉड काहीतरी मुख्य माहिती असतं. IMF काय करते? कर्ज देते, एवढंच. आता काय केलंय? 2. म्हणजे ह्याच्यातून लक्षात घ्या, मला काय सांगायचं आहे, आता IMF, वर्ल्ड बँक, WTO काही करताना एक पाऊल पुढं जायचं, कारण ही परीक्षेची डिमांड आहे. मुख्य आणि प्रीमध्ये हा फरक आहे. अजून तुम्हाला जर मी विचारलं FRBM ॲक्ट माहिती का? बरं, काय FRBMचं प्रमुख वैशिष्ट्य, उद्दिष्ट काय? बरं, ठीक आहे. मग प्रमुख किंवा त्याचं मेन वैशिष्ट्य सांगितलं. आता मेन्सला काय विचारलं जाऊ शकतं? त्याचे दुसरं किंवा तिसरे, त्याचे 2 वैशिष्ट्य, 3 वैशिष्ट्य. म्हणजे आता तुम्ही FRBM घ्या, बरं MRTP ॲक्ट घ्या, बरं LPG धोरण घ्या, कुठल्याही गोष्टींचं म्हणजे आता इथून पुढं तुम्हाला करताना त्याचं कार्य, त्याचं उद्दिष्ट काय करायचे? 2 किंवा 3 माहिती असले पाहिजे. ही मेन्सची डिमांड आहे. चला, पूर्व परीक्षेला करतो का नाही रे आपण? हे पैशाची कुठली कार्य? प्राथमिक कार्य, दुय्यम कार्य. साधा प्रश्न. आता हे येत नसेल तर मग आता आयोगाला दोष देऊन अर्थच नाही. आणि मग हे प्रश्न नीट करायचे का ट्रॅक्टरची संख्या करायची? तुम्ही ठरवा. तुम्हाला चॉईस दिलीत मी. हां, सेम लोकसंख्या. आता ही परत ह्याच्या आधी प्रश्न होता का नाही? इथं लोकसंख्या संक्रमणाचे सिद्धांत पहिली, दुसरी, तिसरी अवस्था अशी काय प्रश्न विचारली का? खाली काय केले बघा, पहिले, दुसरे, तिसऱ्या म्हणजे सगळ्या अवस्था काय केल्यात? एकत्र करून विचारल्या आहेत. आता सांगा काय आहे. बट अवघड प्रश्न आहे का हे? म्हणजे हे केलं तर तुम्हाला सॉल्व करता येईल. बघा, राष्ट्रीय उत्पन्नाबाबत सेम. ह्याच्या आधी पण काय होतं का? मापनासंदर्भातच त्याच अँगलचा प्रश्न आहे. नीट वाचा, लक्षात येईल तुम्हाला. निर्वाह शेती ऑप्शन होता का तिथं? वस्तू विनिमय पद्धतीच्या अस्तित्वामुळे आपणास राष्ट्रीय उत्पन्नाचा जास्त आकडा प्राप्त होतो. वस्तू विनिमय पद्धत म्हणजे पैसा येतच नाही. बेसिक कन्सेप्ट माहिती पाहिजे. काळ्या अर्थव्यवस्थेच्या अस्तित्वामुळे आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा जास्त प्राप्त होतो. उलट ह्या ब्लॅक मनीमुळे ही पॅरल इकॉनॉमी, याच्यात व्यवहार काउंटच होत नाहीत.
मग ही डेप्थ जर वाढवली तर प्रश्न सॉल्व्ह होतात. परत GDP GNP बेसिक कन्सेप्ट, अर्थसंकल्प कुठला विचारलाय? मग परीक्षा कुठली आहे? 22ची 23ची काय असेल तर मग मागचं जरी बजेट विचारलं त्याच्या मागं पळायचं नाही, करंटचं बजेट करायचं. हां, सगळ्यात महत्त्वाचं. आता ह्याच्या आधी प्रश्न कुठला होता रे? IMF वरत. आता कुठला आहे? WTO बाबतीत काय विचारलंय? नीट घ्या आता. WTO आंतरराष्ट्रीय व्यापारातील भेदभावाच्या वागणुकीचं उच्चाटन कार्य करते. ठीक आहे. WTO आपल्या सदस्य देशांना काय करतं? अर्थसहाय्य म्हणजे कर्ज म्हणजे वित्त, काही शब्द घ्या. हां, ह्याच्यात चुकीचं काय? दीर्घकालीन आहे का? चला ऑनलाईन उत्तर द्या. काय तिथं? चला पटकन ऑनलाईन उत्तर द्या. तुमच्यासाठी चाललंय. तुमची इन्व्हॉल्वमेंट जेवढी जास्त तेवढा तुम्हाला फायदा. मला काय, मी बडबड करून निघून जाईल. ती सवय लागली आहे विशेषतः कंबाईनवाल्यांना तरी. काय नाही, डोक्याला ताणच देऊ नका म्हणा सर. काय असेल ते बघा, लिहायला द्या, तेवढंच करू. म्हणून तर राज्यसेवेची मुलं इकडे येत आहेत, कंबाईनला स्कोअर वाढवतात, रिझल्ट घेऊन पुढे जात आहेत. कंबाईनवाल्यांना मार्क नको आहेत. काय पाहिजे माहिती आहे का? सिंपत्ती पाहिजे. खरंच, म्हणजे दुसरं काहीच नाही. कष्ट घ्यायला नको, त्रास नको. चला पटकन. इथं कर्ज कुठलंच देत नाही, अल्पकालीन नाही, दीर्घकालीन नाही. एवढी बेसिक गोष्ट क्लिअर झाल्यानंतर उत्तर नाही यायला काय प्रॉब्लेम आहे? ह्याच्या आधी प्रश्न होता IMF वर, इथं काय WTO वर. हा एरिया आहे. अजून फॅक्ट्स ऑफ इकॉनॉमिक्स ज्याला वाटतं मेन्सला गरजेचं नाही त्यांनी बघावा असे प्रश्न. हां, हे समीकरण असे हे करायचे का? आता तुम्हाला परत तेच सांगतो, राज्यसेवा मेन्सला करायला परवडतं कारण प्रश्नही तेवढे येतात. इथं मात्र इनपुट आउटपुट रेशो आणि हे सगळे समीकरणं अर्थतज्ञ. हां, ह्याच्यात आपण म्हणलं तुम्हाला त्याचा एक मध्यम मार्ग काढला. जेवढे इकॉनॉमिक्स, त्याची थेअरी, त्याची समीकरणं, त्याची पुस्तकं हे देण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. त्याच्यावर आपण तेव्हा देऊ, पण ह्याच्या भानगडीत जास्त पडायचं नाही. सेम हेक्शर ओलिन सिद्धांत सोडून द्यायचा नाही आपल्याला. आपण घेणारच हे लक्षात घ्या. मी काय म्हणतो ते मेसेज पोहोचतो ना, पण मर्यादित स्वरूपात आपल्याला ह्या गोष्टी करायच्यात. घ्या. मानव विकास अहवाल ह्याच्या आधी प्रश्न होता का रे? एरिया रिपीट व्हायला लागलाय. कृषी गणना कुठली विचारली बघा, 2-3 वर्षापूर्वीची. ह्याच्यानुसार महाराष्ट्र राज्याची सरासरी विहित क्षेत्र किती, फलोत्पादन पिकाखाली किती. मग पुन्हा इकॉनॉमिक सर्वे, याशिवाय ऑप्शन नाही तुम्हाला. बरं, ते पण कुठलं? परीक्षा कुठली आहे? 22. आणि कुठलं विचारलंय? हे कुठलं विचारलंय? करा हे, मार्क घ्या. कशाला सोडवताय? म्हणजे माझं म्हणणं आहे की इकॉनॉमिक सर्वे ना 3-4 वर्षाचा करा. हो, आणि तुम्हाला झेरॉक्स पाहिजे असेल ना, मी देतो. पैसे नका वेस्ट करू. आपलं अर्थनीतीचं ऑफिस किंवा इन्फिनिटीच्या ऑफिसला या. इकॉनॉमिक सर्वे आणि बजेट केलंच पाहिजे, पण त्याला लक्षात घ्या एक असा व्ह्यू ब्रॉड ज्याला असं वाटतं बजेट आणि सर्वे आपण स्किपच करू, केलं तर मग राज्यसेवेच्या लेवलचं करू. हे जमणार नाही. आता आपल्याला एक बॅलन्स ठेवावा लागणार आहे. म्हणून बजेट आणि सर्वे स्किप करायचा का? अजिबात नाही. ते सगळ्यात घातक ठरेल. बजेट आणि सर्वे करायचंच आहे, पण करताना आता आपल्याला हे भान ठेवावं लागेल की आपल्याला राज्यसेवेच्याच लेवलचं नाही विचारात घ्यावं लागेल. कुठला तरी एरिया जो गरजेचा तेवढाच घ्या. त्यातही 2015-16 म्हणजे किती वर्षाचं बजेट आणि सर्वे वाचणार? याला मर्यादा आहे का नाही? मानवी क्षमता आहे ना काही? नाही सर, आयोगाने प्रश्न विचारला मी वाचणार. वाच मग. असंच मागं जाऊन आयोग तुला असं मागच काढून देते घरी. इकडे पोस्ट मिळवणार पुढे घेऊन जातं. म्हणून काय करायचं आणि काय नाही करायचं हे आपल्याला कळायला पाहिजे. हे तुमच्या समोर आहे. ट्रॅक्टर करायचे की असे हे क्षेत्र करायचे, किती ह्याच्या खाली आणि त्याच्या खाली येते. ओलिताखाली विचारलं जातं, फलोत्पादनाखाली विचारलं जातं, अजून गहू ते बाकीचेच आहेत सगळे. हां, हा एक प्रश्न. आता ह्याच्यात बघा सहकार टॉपिक आहे आपल्याला एकदम बेसिक. हा एरिया का सोडताय? मला तेच म्हणायचं. माझी तळमळ एवढीच आहे. लेक्चर स्टार्ट झाल्यापासून तुम्हाला एकच म्हणतोय मी, बाबांनो जर तुम्हाला ही डायरेक्शन मिळाली आणि त्याच्यानुसार अभ्यास केला तर आउटपुट तुमच्या समोर आहे. हे एरिया सोडू नका, ह्याच्यावर काम घ्या, काम करा जास्तीत जास्त. पंचवार्षिक योजना. हां, आता हा प्रश्न बघा, ह्याला खूप जास्त नॉलेज आणि वाचन लागतं का? काय प्रश्न आहे हा?
महाराष्ट्रातील शेती निसर्गावर जास्त अवलंबून आहे. मी म्हणतो महाराष्ट्रातले नाही, बऱ्यापैकी सगळीकडेच निसर्गावरच शेती आपली. फार काही एरिया सोडले तर इथं महाराष्ट्र, इथं अपुरे भांडवल ही महाराष्ट्र शेतीतली उत्पादकता कमी असण्याचे कारण आहेत. जनरल स्टेटमेंट तुम्हाला ॲग्रिकल्चरमध्ये पाहायला मिळतात. कुठली आकडेवारी नाही, कुठलं वर्ष नाही. चला अजून एक डेमो. ज्याला वाटतं ना सर कृषी अर्थशास्त्र आहे आता आम्हाला मेन्सला, आम्ही कधीच केलं नाही, त्यांनी दुसरा प्रश्न बघा. काय ऑर्गॅनिक फार्मिंग, सेंद्रिय शेतीचे फायदे काय आहे? उत्पादकता, पर्यावरण. 2 प्रश्न कृषीवर बघितले ना. कृषीची भीती ज्याला वाटती, हां परिणाम म्हणलं तुम्हाला मी. दोष, कशाचे दोष विचारले? जागतिकीकरणाचे दोष. म्हणजे नुसती कन्सेप्ट माहिती असून चालत नाही, त्याचे परिणामही तुम्हाला सांगावं लागतील. काय काय नाही ते. परीक्षा कुठली आहे रे? आकडेवारी कुठली आहे? तांदळाची उत्पादकता गव्हापेक्षा जास्त, तेलबियांची उत्पादकता डाळीपेक्षा जास्त. हां आता हे अभ्यास आहे, थोडंफार वाचन त्याच्यापेक्षा सोडू शकता, डायरेक्ट स्किप नाही करायचं. पण ह्या आकडेवारीच्या मागे जायचं नाही. हां हा एक प्रश्न. काय प्रश्न आहे मला सांगा. प्रीला आपण ट्रेझरी बिलचा अभ्यास केला का नाही? बरं हे न बघता मला सांगा. चला ट्रेझरी बिल किती दिवसाची, किती आहेत? 14, 91, किती 82, 182 का 282? बरं 182. हां अजून 365. बघा ऐका हे जे हे 19-20 हेच घातक ठरतं. मला काय म्हणायचं आहे, हा जो एरिया आत्ताचा हा कन्फ्युजनचा नव्हताच. तुम्हाला क्लिअर कट माहिती पाहिजे. क्लिअर कट ट्रेझरी बिल्सचा कालावधी हे इथं कुठे गेला, या इकडं. बरं 182 दिवसाचा आहे का? 91, 368. मुळात एका वर्षापेक्षा कमी कालावधी आणि एका वर्षाचे किती दिवस असतात? बरोबर. एवढं गणित तर माहिती पाहिजे रे. गणित बुद्धिमत्ताला करता का नाही तुम्ही ते? बरं 364 आहे का? हा प्रश्न अवघड होता का रे? ट्रेझरी बिलचा कालावधी विचारलाय तुम्हाला. म्हणजे फिरून फिरून गोष्ट तीच येते की आपल्याला मेन्स जरी करत असेल तरी डिमांड ऑफ द एक्झाम तुमची काय सांगते बघा इथं. अजून घ्या फॅक्टचा प्रश्न घ्या. काय कालावधी आयोगाची विचारण्याची पद्धत बघा. 1949-50 म्हणजे स्वातंत्र्याच्या वेळी तिथपासून 20 पर्यंत व्यापार शिल्लकीची सकारात्मक होती. म्हणजे ट्रेड बॅलन्स पॉझिटिव्ह होतं. कुठल्या काळात? 72-73 आणि प्रीला पण प्रश्न विचारलेत नाही, फक्त विचारण्याची पद्धत. झालं. आता ह्याचे फास्टमध्ये घेतो. अजून शेवटची राज्यसेवा. आता हा प्रश्न किती अवघड आहे. राज्यसेवा मेन्स कुठली बघतोय आपण आता? शेवटची 21ची. म्हणजे आपण आत्ता टोटल 5 पेपर डिस्कस केलेत. कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी मेन्स जी रिसेंटली झाली एकच पेपर, आणि त्याच्यानंतर राज्यसेवा 21, 22, 23. त्यातला हा आता शेवटचा हा प्रश्न. अजून किती अवघड प्रश्न आहे. प्रीला करतो का नाही आपण RRB? अरे वा अजून अवघड. घ्या पॉलिटी अँगल म्हणा, याला काही म्हणा. सेबीचं आर्टिकल किती आहे रे? कलम किती आहे? घटनात्मक आहे की नाही? बघा ग्रीन GDP कन्सेप्टवर. हां आता हा प्रश्न, हा जो विचित्र आहे ना, बँक या इंग्रजी शब्दाला मराठी भाषेत काय म्हणतात? ठीक आहे इथं उत्तर दिलं रे बाबा, पण मला हे म्हणायचं आहे ह्याच्या मागे पडणार का तुम्ही आता? मग ट्रेझरी बिल ह्या शब्दाला मराठीत काय म्हणतात? माझं असं म्हणणं आहे मग एखाद 2 टॉपिक कमी राहू द्या, डिक्शनरी घेऊन अभ्यास करत बसा. समानार्थी, मराठी अर्थ हे काढत बसा. म्हणजे काही काही प्रश्न आला ना आपल्याला ते वाचण्यात आले, ओघात आले तर ठीकच आहे ना, पण ह्याच्या मागे लागायचं का? काय आहे? अध्यक्ष म्हणलं ना तुम्हाला WTO. ह्याच्या आधी कोणाचे विचारले होते? म्हणजेच ही आयोगाची डिमांड आहे की बाबांनो तुम्हाला करंट अध्यक्ष माहिती पाहिजे. घ्या अजून. मी हे तर कधीपासून सांगतोय, मुळात हा पॅटर्न मला वाटतं महाराष्ट्रात मीच अवेअर केलाय फक्त, की बाबा इकॉनॉमिक्सला प्री असेल मेन्स असेल लॉंग फॉर्मही तुम्हाला केले पाहिजे. कशाचं लॉंग फॉर्म विचारलंय? नाफेडचं. मग हे प्रश्न नको का घ्यायला?
राज्यसेवा मेन्सचा हा प्रश्न आहे. मेन्सचं काय असतं माहिती आहे का, मी राज्यसेवा मेन्सला मी असं छटछूट गोष्टी करत नसतो. लॉंग फॉर्म वगैरे करायचं का कुठं, ही परीक्षेचा प्रश्न आहे क्लिअर कट. मला सांगा तुमच्यापैकी किती जणांना याचं लॉंग फॉर्म माहिती सांगा. नॅशनल ॲग्रिकल्चर जोरात येतो आणि मग पुन्हा आवाज कमी होतो. नॅशनल ॲग्रिकल्चर बोर्ड फॉर रुरल, व्हेरी गुड. अच्छा, नॅशनल बोर्ड फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. काही जणांचं म्हणणं आहे रुरल अँड ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट. येऊ द्या चला ऑनलाईन टाका पटकन. म्हणजे तुम्हाला डिमांड ऑफ द एक्झाम कळू द्या आज. आणि हा तुमच्यासमोर प्रश्न आहे, हा माझा नाही आहे, आयोगाचा प्रश्न आहे. चलो ऑनलाईन टाका पटकन. इकॉनॉमिक्ससाठी काय केलं पाहिजे या प्रश्नाचं उत्तर आजच्या लेक्चरमधून मिळून जाईल. आणि ऑनलाईनवाल्याने आवर्जून तुमची फीडबॅक मेन्शन करा. काय चाललं हे कळालं का, आणि लाईक करा व्हिडिओला. उगाच आपण बघतोय, मेन्स करतोय, वाचतोय, हे वाचतो दाखवण्याचा कार्यक्रम चालला आहे. दिशा भरकटत अभ्यास केला ना आपलं समाधान होतं, मी अभ्यास केला आहे, पण परीक्षेत रिफ्लेक्शन होत नाही. नाबार्डचं लॉंग फॉर्म आपल्याला सांगता येत नाही. हां, नॅशनल ॲग्रिकल्चर बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. बर, ठीक आहे. बोर्ड नाही आहे ते, काय बँक आहे, नॅशनल बँक ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. बरं, हे आता याचा अर्थ काय, सेपरेटली लॉंग फॉर्मचा असा वेगळा टॉपिक आहे का रे. मग तुम्हाला काय करणं अपेक्षित आहे, त्या टॉपिकमध्ये जिथे जिथे लॉंग फॉर्म आले तिथं माझं लेक्चर आठवायचं आणि हे आठवायचं की प्रश्न येऊ शकतो. चला ठीक आहे. ऑनलाईन काही जणांना तर काय डोक्यावरून जात असेल सगळं, पण काय ओके, आय ओपनर, व्हेरी गुड. डोळे उघडणारं सेशन आहे. काही जणांचे डोळे लागणार पण असेल, काय झेपच नाही तर काय होणार, डोळे बंद होणार ना. आणि ह्या वास्तवाला स्वीकारायची सवय लावा. आपल्याला काय झालं आहे, जे स्वतः चांगलं वाटतं, सोपं वाटतं ते घ्यायची सवय झाली, अजिबात नाही. हे इथं असा कार्यक्रम आहे. नेक्स्ट, अजून किती अवघड प्रश्न आहे हा. मेन्सला विचारलं, आयोगाला शिक्षा झाली पाहिजे. राज्यसेवा मेन्सला हा प्रश्न असतो का कुठं. आणि आपण काय करतो, ट्रॅक्टरची संख्या, हा 2016ची आकडेवारी करा ना. पण WTO वर्ल्ड बँकेची स्थापना माहीत नाही आपल्याला, आणि आपण नको त्या गोष्टी करतो. कर उत्पन्न, करेत्तर उत्पन्न, बेसिक, हां हे आलं बघा परत, हे समीकरण याला घेऊ आपण नंतर, काय ते ह्याच्यावर काय सोल्युशन आहे. यस, इथंपर्यंत झाले PYQ. आता हे सगळे जे हे इकडे बघा, ह्याच्यातला हा PYQ मेन्सचाच होता ना रे. रेल्वे अर्थसंकल्प हे इकॉनॉमिक्स गाईड बुक आहे आपलं, ज्याला वाटतं ना इकॉनॉमिक्स गाईडमधून काय येतंय का नाही हे. त्याच्यानंतर तुम्हाला हे बेरोजगारीबद्दलचे प्रश्न होते बघा. हे व्यवस्थित बघा, इथं PDF इथं नाही, टेलिग्रामवर तुम्हाला टाकतो, व्यवस्थित चेक करा, डोंट वरी. तेंडुलकर समिती असेल, हा ॲग्रीचा असेल, किमान आधारभूत किंमत, वित्त आयोगाचं तर काय सगळा चार्ट व्यवस्थित दिलेलाच आहे. हां हे सुद्धा आता वाटतं ना सर फार सोपे सोपे साधे प्रश्न होते आपल्या बुकमध्ये. इकडे बघ बाबा, हा जो आहे ना, हा वैयक्तिक उत्पन्नामध्ये नफा, व्याज, वेतन काय आहे, हा जो अँगल असतो ना, हा जनरली सगळ्या पुस्तकात पाहायला मिळत नाही, तो सुद्धा अँगल आहे. म्हणजे असं नको की साधे साधे येत म्हणून. सेम हे वैयक्तिक उत्पन्न काय, यस, दिस इज ऑल अबाउट कंबाईंड मेन्स इकॉनॉमिक्स. क्वेश्चन पॅटर्न, डेप्थ, डिफिकल्टी लेवल, जे सेमिनारला आपण टायटल दिले होते, ज्यामार्फत आपल्याला हे डिकोड करायचं होतं. आता तर कुठं सुरुवात झाली आहे. तुम्ही जर ह्या जर्नीमध्ये कंटिन्यू सोबत राहिलात तर तुम्हाला समाधान मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, विद्यार्थी म्हणून तुम्हाला काही करायला मर्यादा आहे, कारण तुम्हाला इतर पण विषय आहेत ना. इकॉनॉमिक्समध्येच किती डेप्थ जाणार, किती रेफरन्सेस वाचणार. आणि म्हणून मग याचं कंपायलेशन आणि विशेष म्हणजे त्याचा अँगल हा या बॅचमध्ये मी देण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यामुळं ज्याला तुम्हाला जे वाटतं की मेन्स केली पाहिजे त्यांनी आवर्जून टचमध्ये राहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आत्ता जे झालेलं सेशन आहे संपलं नाही, लगेच वया गुंडाळून ठेवू नका. इथंपर्यंत झालेलं कळालं, ऑनलाईन सांगा मला. चला आता शेवटचा पंच द्यायचा आहे तुम्हाला अजून, तो दिला की कन्क्लुजन होऊन जातं. चलो
आता हे शब्द ह्याला काही अर्थ आहे का? आता डेप्थ डिफिकल्टी कळाला का? म्हणजे का टाकलेत? उगाच नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी इथं या टाकलेल्या आपण ज्या पुढे घेणार आहेत. आणि हे पण कळालं का? नोन एरिया आणि अननोन एरिया, अनएक्सपेक्टेड एरिया ज्याला म्हणतो आपण. म्हणजे इकडे कुठले प्रश्न रे? आकडेवारी, रँडम 4-5 वर्षापूर्वीची आकडेवारी, एखादा अर्थतज्ञ, वाचनाच्या बाहेर, हा प्रश्न इकडचा. किती प्रश्न असतात त्याच्यावर? 10 पैकी 1, 2, 3 प्रश्न धरून चाल. इकडचा एरिया म्हणजे कुठला? नोन एरिया, एक्सपेक्टेड एरिया, इझी प्लस मीडियम आपण वाचतो. कन्सेप्टच असेल पण थोडी डेप्थमध्ये असेल. बरं, बेसिक फॅक्ट्स ती किती आहेत? हे इझी कॅटेगरीमधले आहे का नाही? तुमच्यापैकी किती जणांना आत्ता जर मी विचारले रँडमली फॅक्ट्स डायरेक्टली पाठ आहेत का, तर नसतील तर तिकडं करायचे. आपल्याला ती परीक्षेची डिमांड आहे. MDG आणि SDG किती जणांना तोंडपाठ आहेत? MDG 8, MDG 7 आहेत. बरोबर का 9 आहेत? झाले 2 मिनिटात कन्फ्यूज झाले. हेच अरे इथून सुरुवात आहे आपली. 7 आहेत की 8 आहेत की 9 आहेत? झालं ना, मग काय फायदा? आता बघा, प्रीला झालं ते झालं, मेन्सला नको, कारण मेन्सला डायरेक्ट पोस्ट ठरणार आहे. म्हणजे असा तोंडचा घास खायचा आहे की टाकून द्यायचा आहे, तुमच्यावर आहे सगळं. आणि SDG 17. मग 17च्या 17 जर SDG मी विचार सांगता येतील का? नसेल तर मग तयारी करायची आहे, ती करून घेणार. मेन्सच्या बाबतीत कुठंच हलगर्जीपणा नको. फक्त एवढं लक्षात ठेवा, बॅच लावली मी तर आलो आणि सगळं सर करून घेणार आहेत नाही. ही काय जादूची कांडी आहे का? मी इथं आलो फिरवलं, डोक्यात गेलं सगळं. तुम्हालाही काय करावं लागणार आहे? इन्व्हॉल्व व्हावं लागणार आहे. अभ्यास करून तुमची डेप्थ वाढवावं लागणार आहे. क्वेश्चन आन्सर जे आहे त्याच्यामार्फत जास्तीत जास्त तुमचे व्ह्यूज डेव्हलप करावं लागणार आहेत. चला, आता तुमचे काय डाऊट आहेत ते विचारा, त्याच्यानुसार आपण उत्तर देऊ. बोला. त्याला एक काय ऑप्शन माहिती आहे का? तुम्ही जास्तीत जास्त रिवाईज करणं. आणि जसं मी म्हणून तुम्हाला मागे म्हणलं, पाडे, वर्ग, घनमूळ हे कसे पाठ आहेत, मग तसंच ह्याला दुसराच पर्याय नाही. आणि सरावानं होतात. तुम्ही काही दिवस फक्त हे करा, घोकमपट्टी करा, सतत आठवा, लिहा, काही करा. मग एक वेळ अशी येते की तुम्हाला सांगायची गरज नाही. डायरेक्ट प्रश्न विचारला की उत्तर येतं, डायरेक्ट डोक्यात येतं. ते होतं. ते प्रयत्न करा. आणि आपण त्या म्हणून तुम्हाला सेपरेटली फॅक्ट्स ऑफ इकॉनॉमिक्स त्याच्यावर पण शेवटी एकदा त्याच्यावर हे करू, गाव घालू पूर्ण. चला, ऑनलाईन सांगा काय डाऊट आहेत? हो, अच्छा, बरोबर आहे. तो एक प्रश्न आहे, जेन्युइन प्रश्न आहे. आता ज्यांचा ग्रुप बीचा रिझल्ट नाही आहे, स्कोअर नाही आहे, मग ते कशाच्या मागे लागलेत? ग्रुप सीच्या मागे लागलेत. मग ग्रुप सी जर करत बसलात तर परत प्रीचा अँगल आहे, पण ग्रुप सी निघाली पाहिजे हे पण महत्त्वाचं आहे. माझं म्हणणं आहे की थोडं बॅलन्स काय ठेवा, की तेच GS जो ग्रुप सीचा प्रिलिमचा जो पार्ट आहे ना, कन्सेप्ट फॅक्ट तुम्ही बघितलं का नाही? म्हणजे डायरेक्शन कम्प्लीट अपोजिट आहे का? म्हणजे प्री आणि प्री इकडून मेन्स इकडं असं आहे का? असं आहे. मग जे जे कॉमन करता येईल ते इथं करा आणि प्रीचा अँगल कंटिन्यू साईड बाय साईड चालू ठेवा. समजा दिवसातला काही वेळ जे फक्त प्रीला रिक्वायर आहे ते करा आणि बाकी कम्प्लिटली मेन्स चालू ठेवा. हां, आता हे निर्णय फक्त इंडिव्हिज्युअल तुमच्यावर डिपेंड आहे बरं का. परत असं नको वाटायला सरनी मेन्स हे करायला लावली आणि मग ग्रुप सी प्री पण गेली माझी. त्याचं तुमचा अभ्यास किती आहे तुमच्यानुसार तुम्ही निर्णय घ्या. जर असं वाटलं सर मेन्स नको आहे, मी ग्रुप सी फोकस करतोय, पूर्ण ग्रुप सीच नका करू मेन्स, मग ते तुम्ही ठरवा तुमचा अभ्यास किती झाला आहे. पण ह्याच्यावरून तर एक लक्षात आलं, झाला तर ग्रुप सीला फायदाच होईल, नुकसान होणार आहे का? चला, टॉपिक कोणते आहेत ना? अरे हे एका असं थोड्या वेळात होणार नाही रे. हे जे आहे ना, हे बघा, हे डिटेल कार्यक्रम होणार आहे. हे असं नाही मी तर बोललो हे केलं म्हणून. आपल्याकडं पॅटर्नच वेगळा आहे. आपल्याकडं फक्त आता उद्यापासून ज्यावेळेला बॅच सुरू होईल ना, अजून PYQ ॲनालिसिस तिथे डिटेलमध्ये होईल, सिलेबस डिकोडिंग डिटेलमध्ये होईल. हे 1, 2 दिवस 3 दिवस चालल्यानंतर सिलेबस स्टार्ट होतो. मी कधीच आलो आणि टॉपिक घेतला असं होत नाही. त्यामुळे ते स्टेप बाय स्टेप गेलं. आज फक्त तुम्हाला डेप्थ दाखवली, डिफिकल्टी लेवल काय ते. हा इकॉनॉमिक्स गाईड बुक आहे ना, ह्याच्यातून पूर्ण स्टडी करू शकतो का? तर बिलकुल. पण ह्याच्यातून
प्रीला 15च्या 15 प्रश्न येतात का? नाही. किती? 10 ते 12ची रेंज. हे सुद्धा ऑन रेकॉर्ड मान्य करायलाही ताकद लागते. उगाच सगळं माझ्या पुस्तकातून येतं का? नाही बाबा. पण मग तुला जे 2-3 प्रश्न इथून घ्यायचेत ना, मग ते मोठे मोठे सोर्स कुठून काय आहे ते वाचावं लागतील. पण मिनिमम तरी आपण क्रायटेरिया इथं फुलफिलमेंट करतो. आणि राहिली गोष्ट मेन्सला इकॉनॉमिक्स गाईड कामाला आहे का? बऱ्याच जणांचा तो गैरसमज आहे. माझं म्हणणं आहे, ज्याला जर गैरसमजात राहायचं असेल त्यांनी तसंच राहा. मेन्सला कामाला आहे का नाही, टेलिग्रामवर आपल्या टाकलेले आहेत मेन्सचे प्रश्न आणि याच्यातला कंटेंट. जास्त आता तुम्ही ठरवा काय करायचं ते. मी एकदा काय म्हटलं तुम्हाला, क्लिअर कट बाबा. प्री मेन्स जर राज्यसेवेलाही प्रश्न येत असतील तर कंबाईन मेन्सला येणारच आहे ना. इकॉनॉमिक्स गाईड वन स्टॉप सोल्युशन. फक्त नियम अटी लागू काय पाहिजे ते मात्र 2-3दा 4दा वाचलं पाहिजे. एकदा इकॉनॉमिक्स गाईड वाचलं परीक्षेत आलं असं होत नाही. परफेक्शन वाढवा. बरं, त्याच्यासोबत इतर मटेरियल कुठलं टाकलंय? लोकसंख्या टॉपिक ह्याच्यात नाही आहे इकॉनॉमिक्स गाईडमध्ये, सेपरेट दिलं ना तुम्हाला. मग ते घ्या ना. आणि त्या लोकसंख्येमधून किती रिफ्लेक्शन दाखवू तुम्हाला. तुम्ही काय माहिती आहे का, अर्थनीती टेलिग्राम चॅनल एकदा बघा आणि मग ठरवा अर्थनीतीचं मटेरियल फॉलो करायचं का नाही. ह्याच्यात जे टॉपिक नाहीत ते आपण सेपरेट दिलेले आहेत. आता कृषी उद्योग सहकार ते पण सेपरेट येणार आहेत. बरं, करंट इकॉनॉमिक्स बदलत असतं. मग ते बदलत असल्यावर काय करायचं? पुस्तक परत नवीन घ्यायचं का? हे पुस्तक तेच राहणार आहे, पण सेपरेटली एक PDF तुम्हाला येईल जे की कम्प्लिटली अपडेटेड असेल सगळं त्याच्यात. जसं की आता उदाहरणार्थ MSME तुम्हाला उद्योग टॉपिक आहे का मेन्सला? आत्ता तो प्रश्न मी घेतला का नाही की मेन्सला प्रश्न आहे मायक्रो स्मॉल मीडियम म्हणजे लघु उद्योगाची व्याख्या विचारली जाते. त्यात किती गुंतवणूक, किती टर्नओव्हर आहे, ती आता परत बदलली ह्या बजेटमध्ये. मग आता ती माहितीच नसेल आपल्याला तर उद्योग टॉपिक करून गेलो परीक्षेला आणि आला प्रश्न 2024-25 किंवा 25-26च्या बजेटनुसार MSMEची व्याख्या काय करण्यात आलेली आहे. त्यामुळे ते गरजेचं आहे आणि ती मिळून जाईल तुम्हाला अपडेटेड. चला अजून काय? ग्रुप सी आता ह्याच्या 2 पॉसिबिलिटी आहेत. आयोगाने पेपर आधीच काढलं, फक्त परीक्षा पुढे गेली. तसं असेल तर मागचं बजेट. आणि आता आयोगाने जर म्हणलं नाही आता नवीनच काढणार आहे, मग हे बजेट आहे. आता आपण स्टुडंट म्हणून काय माहिती का, दोन्हीही करणं गरजेचं. पर्याय आहे का दुसरा काही? हे कशामुळे चक्र बदललं सगळं, म्हणजे वेळेवर एक्झाम न झाल्यामुळे ह्या अडचण झाली तुम्हाला की 2-2 बजेट, 2-2 वर्षाची आकडेवारी. पर्याय नाही दुसरा, कारण याच्या शक्यता आहेच का नाही. आणि ती गोष्ट आयोग सांगेल का? ती सांगितल्या मग परीक्षा कशाला म्हणायचं. जर तुम्हाला क्लिअर म्हणत आयोग नाही मी हे बजेट टाकणार आहे, त्यामुळे आपल्याला शक्यता 2 गोष्टी आहेत की दोन्ही बजेट करणं पर्याय नाही आपल्याला दुसरा. अच्छा बरं ठीक आहे. आता तुमचा त्याची एक अजून इच्छा आहे की बाबा त्या विद्यार्थ्याची मेन्सचे टॉपिक बरं सांगतो इथं. ह्याच्यात काय माहिती का, आता बघा इकडं असं एवढं सोपं नाही. तेच तर आपली चुकतं आहे. सर काय माहिती का, पटकन सांगा हेच टॉपिक आहेत का आणि मी हेच करतो का, असं नसतं ते. ह्याच्यात कुठले टॉपिक आहेत? मुळात सार्वजनिक वित्त इथं आहे आणि अजून कुठे सार्वजनिक वित्त. हे 2 वेळा कसं काय रे? आणि हे 2 वेगळे टॉपिक कसं काय? आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार हे काय एकच टॉपिक 2 वेळा कसं काय? इथून मला डिकोड करायचं रे, सांगावं लागेल ना काय उद्देश आहे. असं नाही मी इथं टॉपिक लिस्ट दिली आणि एवढंच करतो आणि मग परीक्षेत पास होतो, असा खेळ नाही आहे. हे 2-2 टॉपिकची इथं नावं कसे? बरं, दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला 1 आणि 2 असे 2च पॉईंट आहेत ना मेन पॉईंट सिलेबसचे. काय दिलं इथं? 1 समग्रलक्षी अर्थशास्त्र, 2 काय दिलाय? ह्या हेडिंगचा अर्थ काय नेमका? इथं समग्रलक्षी अर्थशास्त्रात मग हे मोजके एवढेच पॉईंट का दिलेत? बरं, इथं ह्या हेडिंग खाली हे 2 टॉपिक आहेत आणि हेडिंग बदलली भारतीय अर्थव्यवस्था आणि ह्याच्या खाली परत ते 2 टॉपिक आहेत. ह्या सगळ्या गोष्टींचा अर्थ काढून ते टॉपिक डिकोड करून आणि मग आपल्याला कळतं की किमान जे प्रीचे टॉपिक आहेत ना तेच मेन्सला व्यवस्थित करायचे आहेत. मग तुम्ही मला सर मग ते कृषी उद्योग सहकार हे वाले इथलचे हे उद्योग, पायाभूत सुविधा, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था हे नाही करायचेत का? आता ह्याच्यावर एखादा प्रश्न येतो, त्याचं वेटेज काढलेलं आहे. कृषी उद्योग सहकार ह्याच्यावर तुम्हाला एखाद्या वर्षी प्रश्न विचारला, एखाद्या वर्षी विचारलं नाही आणि आपल्याला मुळात रेफरन्सच फक्त एकच पेपर आहे. त्यामुळे फार जास्त प्रिडिक्ट करू शकतो का आपण? त्याच्यानुसार जेवढं शक्य आहे तेवढं तुम्हाला मी सांगेल. चला अजून सांगा. ऑफलाईन भरपूर हेवी डोस झाला का? सवय लावा आता.
म्हणजे आता उद्यापासून परत 2-2 तास, आता तर कंटेंट सुरूच नाही झाला, ज्याला कंटेंट सुरू होईल ना ते काय काय प्रश्न बघितले ना तुम्ही, कर्जाची सदस्यता घेणं, सरकारची कर्ज उभारणी झाल्यानंतर लोकांच्या उपभोगाची प्रवृत्ती कमी होणे वाढणे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीला आता खेळायचं इथून पुढं. मी एखादी कन्सेप्ट सांगणार, त्याच्या आजूबाजूला फिरायचं, कारणं परिणाम, पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळं. म्हणजे इंटरेस्ट घेतला तर चांगलं आहे मेन्स, आणि जर मग असंच भीतीदायक म्हणलात की आता काही खरं नाही तर मग जड जाणार आहे. बरं, काय डाऊट नसेल तर थांबायचं का मग? सेम टाईम उद्या मात्र यूट्यूबला नसेल, आपलं ॲपला लाईव्ह असेल. त्यामुळे ज्याची इच्छा आहे, त्याला ज्याला वाटतं त्यांनी वेळ न वाया घालवता, कारण एक इथलचं लेक्चर महत्त्वाचं आहे. ही लिंक परत उशिरा कळाली किंवा ह्या गोष्टी उशिरा कळाल्यानंतर पश्चाताप हातात येतो, वेळ उरत नाही, मग भीती वाटायला लागते परत अजून. त्यामुळे उद्यापासून द इन्फिनिटी अकॅडमीचं ॲप आणि अर्थनीतीचं ॲप, अर्थनीती बाय गजानन बसके म्हणून सर्च करा प्ले स्टोअरला. दोन्हीही ॲपवर लाईव्ह बॅच असेल, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, दोन्ही प्लॅटफॉर्मवर ही बॅच उपलब्ध आहे. तुमच्या वेळेनुसार तुम्ही ती बॅच कुठेही जॉईन करू शकता, नो प्रॉब्लेम. चला, आणि आवर्जून ऑनलाईनवाल्यांनी हे लेक्चर्स इतरांना पाठवा 2 मिनटं. त्याचं काय कारण आहे, ज्याला वाटतं ना की आपण मेन्स करतोय, ॲक्च्युली मेन्स करणं आणि आयोगाला जी एक्सपेक्टेड ती मेन्स करणं, याच्यात किती फरक आहे आज जाणवलं का? नक्की लाईक आणि फीडबॅक तुमचे मेन्शन करा आणि तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना आवर्जून शेअर करा. भेटूया उद्या. चलो, थँक्यू सो मच.